उपकारासाठी
ऐसा ठाव दिला देवे माझ्या उपकारासाठी वागविला मोनकंठी घरी दिला ठाव अवघा सकळ ही वाव माझ्या उपकारासाठी वागविला मोनकंठी तुका म्हणे एके ठाई केले माझे तुझे नाही माझ्या उपकारासाठी वागविला मोनकंठी विठ्ठल 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 न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे माझ्या उपकारासाठी वागविला मोनकंठी प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी निरूपणासाठी निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे ज्ञानेशप्रिय जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा अत्यंत महत्वाचा 4 चरणाचा अभंग नैमित्तिक कीर्तन चिंतनासाठी निवडला विठ्ठल विठ्ठल ब्रह्म विचार सार परमाम आद्याम जगद्व्यापिनीं विना पुस्तक धारिणीं भयदाम जाड्यांधकारापहं हस्ते स्फाटिक मालिकं विदधतीं पद्मासने संस्थितां वंदे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां समचरण सरोजं सान्द्र नीलांबुदाभं जगननिहित पाणि मंडन मंडनानां तरुण तुलसी माला कंधरम कंज नेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोज तेजस्फुरदे प्रदेशं विदीन्द्रादि देवै सदा स्तूयमानो समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदिवम् अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जन शलाकया चक्षुरुन्मीलितमेन तस्मै श्री गुरवे नमः कायमाझी वाणी माने कायमाझी वाणी मानेल कायमाझी वाणी मानेल रंगव चित्तास्या बोलिया रंगव चित्तास्या बोलिया माझी वाणी तुझे वर्णी गुण 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 ऐसे प्रेम काय माझी वाणी मानेल संतांसे रंजवो चित्तासे आपुलिया न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे माझ्या उपकारासाठी वागविला मोनकंठी प्रस्तुत अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा असून अभंगाच्या चिंतनाला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा अखिल कोट ब्रह्मांड चालक भगवान पंढरीश परमात्म्याच्या आणि या प्रांगणामध्ये आपण वैकुंठवासी प्रातस्मरणीय गीते बाबा अर्थात बाळू मुरलीधर गीते यांच्या प्रथम पुण्यस्मरण वा वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने या भगवंताच्या प्रांगणामध्ये त्यांना आदरांजली श्रद्धांजली अर्पण करण्याकरता उपस्थित सर्व संत वृंद गायक वादक सर्व कीर्तनकार प्रवचनकार महाराज मंडळी परिसरातील वारकरी मंडळी आणि गीते परिवारावर प्रेम करणारे सर्व आप्तेष्ट संबंधी मित्र परिवार त्यांचे कुटुंबीय आणि मेंढी या गावातील सर्व ग्रामस्थ सर्वांच्या या आणि अंतःकरणपूर्वक आग्रहाने या ठिकाणी आपण कीर्तन चिंतनासाठी एकत्र आलो बाबांच्या प्रथम श्राद्धाच्या निमित्ताने आपण सेवा करत आहोत विठ्ठल विठ्ठल एक दोन मुद्द्यांचा स्पर्श अभंगाच्या चिंतनाला होईल तेवढा वेळ आपल्याला द्यायचा येईल तेवढं तिथपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे प्रथम वर्ष श्राद्ध आपण श्राद्ध का करतो हे सर्व श्रुत आहे कारण श्राद्धाचे कीर्तन प्रवचन आपण श्रवण करतो श्राद्ध शब्दाचा अर्थच असा आहे आपली ज्याच्यावर श्रद्धा आहे ज्यांच्यावर श्रद्धा आहे त्या श्रद्धेला उजाळा मिळणं यासाठी विधी करणं याला श्राद्ध विधी म्हणतात श्रद्धेन क्रियते कर्मम इति श्राद्धम ज्यांच्याबद्दल आपण श्रद्धा ठेवतो त्यांच्याबद्दल आणि आपल्या भावना उजाळा देणं आणि शास्त्राने धर्माने सांगितलेल्या विधीनुसार आपलं जीवन जगणं आणि आचार आपण परंपरा सांभाळणं आणि त्यानुसार जीवन जगत असताना गेलेल्या पूर्वजांना आदरांजली व्यक्त करणं म्हणजे श्राद्ध करणं विठ्ठल 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 दोन मुद्द्यांचा
सुद्धा विचार करा, काल परवाच भगवान श्रीकृष्ण परमात्माचा जन्मोत्सव आपण साजरा केला आणि आज आपल्याला एका पित्याचा आणि श्राद्धविधी करायचा आहे। दोन गोष्टी, देव आणि जीव, जगामध्ये दोन तीन गोष्टी पाहायला मिळतात। एक जगामध्ये आहे देव अर्थात ईश्वर व भगवान, दुसरा आहे जीव आणि तिसरा आहे जड। जडाच्या ठिकाणी स्वातंत्र्य नाही, पारतंत्र्य नाही, जड हा अचेतन आहे, जडाचा विशेष नाही। हा माईक आहे माझ्या पुढे, हा माईक जड आहे। या माईकला चिंतामण महाराजांनी चाल गात असताना थोडा वरती केला, नंतर माझ्या सोयीनुसार मी थोडा खाली केला, त्याला जसा म्हणाल तसा केला, त्याचं अंग दुखलं नाही का, तो जड आहे, माईक जड आहे। दुसरं जीव आणि ईश्वर, ईश्वराच्या दृष्टीने विचार केला तर ईश्वर हा सर्व जगाला निर्माण करणारा आहे। ईश्वर सर्व सृष्टीला निर्माण करतो, तो स्वतंत्र आहे, हो तो परमात्मा सर्व सृष्टीला निर्माण करणार आहे। तुकोबराय आदी करून संतांनी त्याचं वर्णन केलं, किंवा जन्माद्यस्य यतः, किंवा भगवान परमात्मा सर्व जगाचं आणि कारण आहे, अधिष्ठान आहे, सर्व जगाला निर्माण करणारा परमात्मा आहे। जेने हे विश्व निर्मिले, महर्षी देवा संस्थापिले, 21 स्वर्गात धरिले, सत्ता मात्रे आपुलिया, सर्वांना निर्माण करणारा तो परमात्मा अर्थात तो देव आहे। आणि तिसरा आहे जीव। जीव हा पूर्ण परतंत्र नाही, पूर्ण स्वतंत्र नाही, अर्धा स्वतंत्र आणि अर्धा परतंत्र असा तो जीव आहे। विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। जीव पारतंत्र्यात जीव आहे आणि स्वातंत्र्यात जीव हे कसा? पारतंत्र्य कोणतं जीवाला? मनुष्य मात्राला पारतंत्र्य कोणतं आणि मनुष्य मात्राला स्वातंत्र्य कोणतं? तर मनुष्य मात्राला पारतंत्र्य हे आहे प्रकृतीच्या तादात्म्यात आपण पारतंत्र्यात आपण अडकलेलो आहोत, मायेच्या पारतंत्र्यात आपण अडकलेलो आहोत, तेव्हा हे पारतंत्र्य आपल्यावर आहे। पण स्वातंत्र्यामध्ये जीव कसा? तर आपल्याला भगवंताची प्राप्ती याच देहाने करता येते, अर्थात परमार्थ वा पुरुषार्थ परमात्म्याचा प्राप्त करून घेणं, पुरुषार्थ प्राप्त करणं हे याच देहात आहे, म्हणून यामध्ये आपण स्वतंत्र आहोत। भगवंताची भक्ती करण्यामध्ये आपण स्वतंत्र आहोत। विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, भगवंताने आपल्याला आणि स्वातंत्र्य आपल्याला याच्यामध्ये आहे, देह दिला हे स्वातंत्र्य, देवाची प्राप्ती, भगवंताचं नामस्मरण, समाज सेवा करणं, या मनुष्य देहाची इति कर्तव्यता करणं, याच्यामध्ये मनुष्य स्वतंत्र आहे, बाकी इतर गोष्टीमध्ये पारतंत्र्य आहे। मी या विषयापासून गेलो की देव आणि जीवाचा विचार करायचा आहे। देव आणि जीव, देव हा वेशांतर करतो आणि जीव हा रूपांतर करतो। विठ्ठल विठ्ठल भगवान वेश परिधान करतात, वेश बदलतात। ऐकणे, आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर, किंवा धरियेली सोंगे येणे अवघी पांडुरंगे। पांडुरंगाने अनेक सोंग धरले, कधी मत्स्य अवतार झाला, कधी कच्छप झाला, कासव झाला, कधी वराह झाला, कधी वामन झाला, कधी नारसिंह झाला, कधी परशुराम झाला, कधी राम झाला, कधी श्रीकृष्ण झाला, कधी विटेवरचा पांडुरंग परमात्मा झाला। अनेक अवतार भगवंताने धारण केले, अनंत अवतार हेसी भक्ता कारणे, भगवंताने अनेक अवतार धारण केले, तो वेश बदलतो, वेशधारी तो परमात्मा आहे, तो वेश बदलतो। जड, जडाचा जर विचार केला तर जडाचं वेशांतर नाही, जडाचं रूपांतर होऊ शकतं। जडाचं रूपांतर आहे कसं? समजा एखादा या ठिकाणी आपण मंदिरासाठी हा कॉलम आहे, खांब आहे, हा खांब तयार करत असताना अगोदर ते मटेरियल वेगळ्या रूपात होतं, रॉ मटेरियल होतं, मूलद्रव्य होतं, दगड होता, खडी होती, सिमेंट होतं, स्टील होतं, ते सर्व एकत्र आणलं आणि त्याचा तो कॉलम तयार केला, रूपांतर झालं। काय झालं? रूपांतर आहे। अजून जीवाचा विचार केला तर जीवाचं रूपांतर नाही बघायचं, तर जीवाचं आपल्याला वेशांतरच बघावं लागेल, कारण जीव सुद्धा वेशांतरच करतोय का? हा देह ठेवल्यानंतर आपल्या कर्माप्रमाणे दुसरा देह माणसाला मिळेल, तेव्हा त्यामध्ये हा जीवात्मा जातो। या जीवात्म्याचं अर्थात चैतन्याचं, आत्म्याचं हे वेशांतरच म्हणा। विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। आम्ही मागच्या जन्मामध्ये कोण होतो, कोणत्या रूपात होतो, कोणत्या आणि देहात होतो हे माहिती नाही। पुढच्या जन्मामध्ये आपण कोणत्या देहात जाणार याचं आपल्याला ज्ञान नाही, याचं ज्ञान नाही। पण अशी काही संत महात्म्य आहे की त्यांना आपण मागचे जन्म त्यांना आठवतात आणि पुढे काय होणार ते सुद्धा आठवतं। असे काही जीवात्मे, देहाचा बदल होतो पण तो जीवात्मा चैतन्य नाम आत्मा तो दुसऱ्या देहामध्ये आणि जातोय, दुसऱ्या शरीराचा आणि तो अंगीकार करतोय, हे वेशांतर आपल्याला बघायला मिळत आहे। एक साधू महाराज विद्यार्थ्यांना गुरुकुलामध्ये शिक्षण देत होते, असे महाराज विद्यार्थ्यांना शिकवतात आश्रमामध्ये त्यांच्या गुरुकुलात।
ते साधू महाराज विद्यार्थ्यांना शिकवत होते. महाराज विद्वान होते, एवढे विद्वत प्रचुर होते की त्यांना भूत भविष्याचं ज्ञान होतं, ज्योतिष त्यांना कळत होतं. आता लोकांची ज्योतिषावर श्रद्धा राहिली नाही, कारण ज्योतिषाचार्याने जर सांगितलंय की परवा दुपारी 3 वाजता मुसळधार पाऊस होणार आहे, 3 वाजल्यानंतर लोक सांगतात मुसळही पडली नाही, धारीचा तर विषयच आला नाही. मग ज्योतिष खोटं आहे. माणसं म्हणतात ज्योतिष खोटं आहे. ज्योतिष खोटं नाही, ज्योतिषाचा अभ्यास करणारा कुठेतरी कमी पडला. ज्योतिष जर खोटं आहे म्हणावं तर आमचे ज्ञानोबराय सांगतात ज्योतिषी तो म्हणे तैसेच होय. ज्ञानोबराय बोलतात ज्योतिष हो म्हणेल तसंच जर होत असेल तर आपला अभ्यास कमी पडला. ज्योतिषशास्त्र खोटं नाहीये. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ज्योतिष कळत होतं आणि त्यांनी विद्यार्थ्यांना शिकवत असताना सांगितलं विद्यार्थ्यांना पोरांनो लक्षात ठेवा, अजून 8 दिवसांनी मी हा देह सोडणार आहे, मला या लोकातली यात्रा संपवावी लागणार आहे. 8 दिवसांनी मी मरणार आहे, मला मृत्यू येणार आहे आणि 8 दिवसानंतर मी मरेल. तेव्हा विद्यार्थ्यांना सांगत असताना त्यांनी सांगितलं माझं भविष्य मला कळतंय. त्याला अनागत विधाता म्हणा. ऐक ना, भविष्य मला कळतंय. कसं? मी 8 दिवसानंतर मेलो की 15 दिवसानंतर माझा याच गावामध्ये अमक्या अमक्या वाड्यामध्ये अमक्या अमक्या गल्लीमध्ये एका डुकराच्या देहात मला जायचं आहे. डुकराचा देह मला मिळणार आहे. डुकराच्या जन्मात मी येणार आहे. कोण सांगतो? गुरुजी सांगताय. डुकराच्या जन्मात मी जाणार आहे. तेव्हा विद्यार्थ्यांना शिकवत असताना सांगितलं विद्यार्थ्यांनो डुकराचा जन्म फार वाईट आहे, फार वाईट आहे. घाण खायची, गटारीत राहायचं, अस्वच्छ राहायचं. सर्व लोक त्याला नाव ठेवतात, डुक्कर डुक्कर म्हणतात. एखादा माणूस जर चांगला वागत नसेल तर त्याला डुक्कर नावाने आणि बोललं जातं. हा डुकराचा सुद्धा आणि अपमान करणारी माणसं जगात आहे. तेव्हा हे चांगलं नाहीये. डुकराचा देह चांगला नाही. विद्यार्थ्यांना मी तुम्हाला एक आज्ञा करतोय, मी मेल्यानंतर 8 दिवसांनी मरेल, 15 दिवसांनी पुन्हा जन्माला येईल. तेव्हा तुम्ही अमक्या अमक्या गल्लीत यायचं. सांगितलेली खून सांगितली, वाडा सांगितला. तिथे एक डुकरीण जन्मली आणि जन्मलेली असेल, व्यालेली असेल. तिथं अनेक डुकर असेल. त्या अनेक डुकरापैकी मी त्याच्यामध्ये असेल. खून सांगितली, पंचकल्याणी असेल. पंचकल्याणी म्हणजे डोक्यावर पांढऱ्या रंगाचा ठिपका असेल, चारी खुरा पायाच्या पांढऱ्या असतील, शेपटीचा गोंडा पांढरा असेल, असा पंचकल्याणी म्हणून मला ओळखायचं. डोक्यात दगड घाला, त्या देहातून मला मुक्त करा, एवढी तुम्हाला मी आज्ञा करतो. फार वाईट आहे डुकराचा देह. आनंद वाटला, पोरांना वाटलं गुरुजींची आज्ञा आहे. गुरुजींनी अगोदर सावध केलं, बरं झालं. 8 दिवसानंतर गुरुजी वारले. वारल्यानंतर गुरुचा अंत्यविधी करता करता आणि त्यांच्या आश्रमाची विल्हेवाट लावता लावता, वारसदार बसवता बसवता आणि वाटणी करता करता 3 महिने निघून गेले. भांडणच चालू यांच्या शिष्यांचे. 3 महिने निघून गेले. ते जन्माला आले गुरुजी. ते डुक्कर जन्माला आलं, मोठं झालं, गल्लीमध्ये फिरू लागलं इकडे तिकडे. तेव्हा एका विद्यार्थ्याच्या लक्षात आलं की गुरुजींनी आपल्याला वचन दिलं होतं, शब्द दिला होता की मी 15 दिवसानंतर जन्माला येणार आहे, तुम्ही मला त्या ठिकाणी डोक्यात दगड घाला, तो देह वाईट आहे. त्या विद्यार्थ्याच्या लक्षात आलं अरे आपण चला हे भांडण जाऊ द्या. गुरुजींची आज्ञा होती, शब्द पाळला पाहिजे. शोधत शोधत आला, त्या वाड्याजवळ आला. डोक्यात दगड घालण्याकरता डोकराचं पिल्लू ओळखलं, ते झोपलेलं होतं. मोठा दगड घेतलाय शिष्याने, डोक्यात टाकणार तेवढ्यात त्या पिल्लाला वाचा फुटली. ते डुक्कर सांगू लागलं नको रे बाबा, अरे मारू नको. सांगितलं गुरुजी तुम्हीच मारायला सांगितलंय, तुमची आज्ञा म्हणून मी आलोय. गुरुजी सांगत होते बाबा मी तुला तेव्हाच मार म्हणत होतो, जन्म झाल्याबरोबर तेव्हा मार म्हणत होतो. तू एवढे 2-3 महिने लांबवले. या डुकराचा देह मला आता आवडू लागला. या डुकराचा देह आवडू लागला. हे सर्व जग मला आवडू लागली, घाण मला आवडू लागली. व अगोदर मारायला हवं होतं. अर्थात का तर गुरुजी सांगू लागले डुकराच्या देहातून मानवाचा देह होता, तेव्हा डुकराचा देह वाईट वाटत होता. पण आता डुकराचा देह मिळाला, आता तुम्हाला वाईट वाटत नाही. देह बदलला पण विचार तोच गेला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. वेषांतर आहे, देवाचं वेषांतर आहे, तुमचं माझं वेषांतर आहे. तसं जडाचं वेषांतर होत नाही, त्याचं रूपांतर होतं. तेव्हा आपल्यातून निघून गेलेले बाबा पुढचा देह, पुढचा जन्म त्यांना भगवंताच्या कृपेने आपल्या चरणाजवळून मिळावा, त्यासाठी त्यांच्या जीवनात पुण्याचा संचय असावा आणि आपणही पाठीमागच्यांनी थोडासा हातभार लावावा. म्हणून या ठिकाणी कीर्तन सेवा. विठ्ठल 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 विठ्ठल. त्या निमित्ताने हा श्राद्धाचा विधी आणि त्या निमित्ताने कीर्तन सेवा नामस्मरणाचं निमित्त आहे. कारण श्राद्धाच्या वेळेस पिंडदान केलं जातं. पिंडदान कालचा विधी तो केला गेला.
पिंडदान करायचं, पण बरेच लोक सांगतात महाराज आम्ही पिंड मानत नाही, पिंडदान मानत नाही. का? व्यवहारातून तसं दिसत नाही. या ठिकाणी ब्राह्मणाने पिंड आणि पाडले, पिंड तयार केले, यजमानाने त्या ठिकाणी बसला, विधी केला, पिंडदान केलं. पण पिंड तर इथंच पडलेला आहे, तो तांदळाचा गोळा, भाताचा गोळा जर इथंच पडलेला आहे तर ते आपल्या पितरांना मिळालं हे आम्हाला पटत नाही. किती किलोमीटर असलेले पितर, किती लांब असलेले पितर, त्यांना ते मिळतं हे आम्हाला पटत नाही. असं न पटणारी मंडळी बरीच आहे. व्यवस्थेच्या दृष्टीने तुम्हा आम्हाला न पटण्यासारखं, कारण आपलं सुद्धा असाच विचार आहे. आपण परमार्थ करतोय मान्य आहे, पण कधी कधी आपण नास्तिकवाद सुद्धा स्वीकारलेला असतो, आपल्या मनात असतं, डोळ्याने दिसत नाही, मानायचं कसं? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. नदीच्या खाली, नदीच्या कडेला, बंधाऱ्याच्या खाली नदीच्या कडेला वाळूमध्ये एक जिरा केला एकाने, जिरा केला आणि पाणी उपसू लागला. सारखं पाणी उपसतोय, 1-1.5 तास झाला सारखं जिऱ्यातलं पाणी फेकतोय, जिऱ्यातलं पाणी फेकतोय. छोटासा जिरा आहे त्यातलं पाणी फेकतो. आता किती पाणी फेकलं तरी पाणी येतच राहणार, त्याला पर्क्युलेशन बंधाऱ्याचं नदीचं. तेव्हा येत आहे, पाणी येत असताना रस्त्याने एक जण जातोय, का रे 1-1.5 तास झाला सारखं पाणी जिऱ्यातून उपसतोय, बरं नितळ पाणी झालं, स्वच्छ पाणी झालं पिण्यासारखं, ते पित नाही, सारखं फेकतोय, काय कारण काय? त्यांनी सांगितलं त्याचं कारण एक आहे की मी ऊसाला पाणी देण्याकरता बसलोय आणि ऊसाला पाणी देतोय. त्यांनी सांगितलं ऊस कुठं आहे? म्हणजे ऊस आहे माझा खडांगळीला. काय बोलला? ऊस खडांगळीला आहे. ऊस जर 3 किलोमीटर लांब आहे आणि इथं पाणी फेकतो जिऱ्यातला, अरे 3 किलोमीटर कधी पाणी मिळायचं ऊसाला? तो म्हणतो जर इथलं फेकलेलं पाणी ऊसाला 3 किलोमीटर जर मिळत नाही तर इथं पिंडदान केलं ते आपल्या स्वर्गातल्या पितरांना कधी मिळायचं? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. न पटण्यासारखं आहे, तुम्हा आम्हालाही पटत नाही. हे वरवरच्या दृष्टीने पाहिलं तर बरोबर आहे, पण एक लक्ष ठेवा, भगवंतानी या सृष्टीमध्ये प्रत्येक देवतेची निर्मिती केली, प्रत्येक देवाला अवताराला आणलं, जन्माला घातलं, निर्माण केले. त्याचं कारण या जगाची व्यवस्था चालवण्यासाठी, व्यवस्थापनासाठी. आणि प्रत्येक देवतेला तो कार्यभाग वाटून दिला आहे. त्या देवतेने तो कार्यभाग वाटायचा. ब्रह्मदेवाची अश्विन नावाची देवता आहे, या अवकाशामध्ये ती फिरते, अंतराळात फिरते. तुम्ही आम्ही कसं कर्म करतो हे ती बघतात आणि त्याचं आणि व्हिडिओ शूटिंग करतात. ऐका नाही, नुसतं ऑडिओ नाही, व्हिडिओ शूटिंग होत आहे. अशी अश्विन नावाची देवता आहे, ब्रह्मदेवाची मानसपुत्र आहे. ते आपल्याला दिसत नाही, पण त्यांचं काम केल्याशिवाय राहत नाही, अशी अवस्था आहे. म्हणून ते फिरत असताना आपल्याकडे बोललं जातं, माणसाने वाईट जरी झालं ना, घरामध्ये वाईट जरी असेल ना, आपले वाईट दिवस जरी आले तर वाईट बोलायचं नाही. कोणी विचारलं कसं काय चाललं, काय खरं नाही, बोलू नका तसं. खरं नाहीये ना तर खरं नाही म्हटल्यानंतरही काही तुमचं खरं होणार आहे असं नाही, पण कमीत कमी कोणीतरी विचारल्यानंतर म्हणा हा नाही चांगल्या आनंदात आहे, व्यवस्थित आहे, असं बोलत जा. का? ती अश्विन नावाची देवता फिरत असते. अचानक जर आपल्याला कोणी विचारलं कसं काय चाललं ना, आपण रडक्या चेहऱ्याने जर म्हटलं काही खरं नाही आणि तिने जर आपल्याला आशीर्वाद दिला तर आपलं काहीच खरं नाही. यासाठी कमीत कमी एवढं तरी बोला, ठेविले अनंते तैसेचे राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. इथं दिलेलं पोहोचतं कसं, हा आपला विषय होता. कसं पोहोचेल प्रश्न आहे, पण स्थूल आणि सूक्ष्म याचं अंतर आहे. स्थूल असलेला तो भाताचा गोळा इथेच असतो, पण त्याच्यातला सूक्ष्म, तो ज्याला पुण्य म्हणा, त्यातलं तेज म्हणा, तो परमात्मा स्वरूपाल आणि देव, ते अश्विन नावाचे ते लोक असतात, ते त्या पितर लोकांना ते पोहोचवतात, त्याला पुण्य म्हणतात, ते घेऊन जातात. इथं काहीच राहत नाही. म्हणून आपल्याकडे बोललं जातं सर्व इथंच ठेवायचं आहे, जात काहीच नाही. बरोबर, मग काय जात नाही? जे दिसतं ते जात नाही, जे दिसत नाही ते गेल्याशिवाय राहत नाही. जे दिसतं ते जात नाही. धनानी भौमा पश्वश्च गोष्टी भार्या ग्रहद्वार स्पशाने देहश्चितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छते. जीव एका सर्व एका ठिकाणी राहणार आहे, इथंच राहणार आहे, पण पुढे काय जाईल? करा हरी भक्ती परलोकी येईल कामा, करा हरी भक्ती परलोकी येईल कामा. सोडविल यमापासोनिया, हो सोडविल यमापासोनिया. हरी भक्ती परलोकी येईल कामा, करा हरी भक्ती परलोकी येईल कामा. सोडविल यमापासोनिया, सोडविल यमापासोनिया. जे दिसतंय ते इथंच राहणार आहे,
तुळस इथंच राहणार, तुळशीला टाकलेलं पाणी इथंच राहणार, मग टाकायचं कशाला? तुळसई मग मिळतं काय? दृश्य फायदा नाही पण अदृश्य प्रयोजन आपल्याला मिळतंय. करा हरिभक्ती. यमाच्या दरबारात आपल्याला यमराजाच्या समोर हजर केलं जाईल, तेव्हा तुळशीला पाणी घालणारं ते पुण्य आपल्या समोर येईल आणि सांगले यमराज यांना आणि मुक्त करा. कारण हे तुळशीला पाणी घालणारे ग्रस्त आहे, सदग्रस्त आहे. भजन कीर्तन श्रवण करणारे सदग्रस्त आहे, भगवत चिंतन करणारे सदग्रस्त आहे. का? बरोबर स्थूल रूपाने येत नाही, सूक्ष्म रूपाने येतो. तसं पिंड इथेच पडलेला असतो, त्यातलं जे पुण्य असतं, त्यातलं जे तेज असतं ते आपल्या पितरांना प्राप्त होत असतं. म्हणून या ठिकाणी आपण पिंडदान करावं लागतं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बरं, तुम्ही आम्ही पिंड विधी करतो असं नाही, प्रत्येक युगात पिंडदान झालं. कृत, त्रेत, द्वापार आणि कली 4 युगाचं चिंतन करा. कृतयुगामध्ये पिंडदान झालंय, द्वापार युगात पिंडदान झालंय, त्रेतायुगात झालंय आणि कलियुगात आपण पिंडदान करतोय. कसं युगामध्ये प्रत्येकाच्या पिंडदान झालं, एका चिंतन केलं तर वेळ संपेल. पण विचार करा, पिंड हा विधी केला जातो. तसं तर पिंडदान मुख्यतः गयेला पिंडदान केलं जातं. तिकडे मातृगया आणि पितृगया 2 गया आहे, तिथं गयेला पिंडदान केलं जातं. त्याचं कारण गयेला एक राक्षस होऊन गेला, त्याचं नाव गयासूर. गयासूर नावाचा राक्षस त्याने तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं. ब्रह्मदेवाने सांगितलं गयासुरा जे हवं असेल ते माग. गयासुराने ब्रह्मदेवाला पाहिलं, सांगितलं ए देवा, अरे तू काय देणार आहे मला? तुझ्याकडून काय भेटायचं आहे? अरे तूच लोकांकडून घेतो, तू काय देणार? तुलाच पाहिजे तर मागून घे. उलटा बोलू लागला ब्रह्मदेव, तुला पाहिजे तर मागून घे. भगवान विचार करू लागले, आता जर संधी आली आहे, नदी वाहते गंगा, तर हात धुवून घ्या. सांगितलं ए गयासुरा, जर द्यायला तयार असेल, आम्हाला देवांना पुण्य कर्म करायचा, यज्ञ करायचा आहे. यज्ञासाठी पवित्र अशी भूमी लागते, जागा लागते. आता आमची इच्छा आहे की तुझ्या शरीरावर यज्ञ करावा अशी आमची इच्छा आहे. तेव्हा आम्हाला यज्ञासाठी तू जागा दे, भूमी दे. त्याने होकार दिला आणि तिथेच गयेला तो गयासूर झोपला. देवांनी यज्ञ सुरू केला. इंद्रादिक देवांनी 100 यज्ञ करण्यासाठी प्रारंभ केला. 99 यज्ञ झाले आणि 100वा पूर्णाहुती यज्ञाची होणार. तेवढ्यात गयासूर उठू लागला. देवांना प्रश्न पडला, एवढं केलं पण काही उपयोग नाही का? शेवटचा विधी पूर्ण झाला पाहिजे. मग करावं काय? विष्णू परमात्म्याला शरण गेले आणि विष्णू परमात्म्याला विनंती केली, देवा 100वा यज्ञ पूर्ण झाला पाहिजे, यासाठी काहीतरी करा. विष्णू परमात्मा सांगतात, काळजी करू नका. भगवान विष्णू परमात्मा आले. गयेला झोपलेला गयासूर तो उठतोय, उठण्याच्या तयारीत आहे आणि देवांचा यज्ञ चालू आहे. अशा वेळेस विष्णू परमात्मा आले, आपले दोन्ही पाय त्याच्या छातीवर ठेवले आणि त्याला दाबून ठेवलं खाली. देवांचा 100वा यज्ञ पूर्ण झाला. देवांना पुण्य मिळालं, यज्ञ करण्याचं फळ मिळालं. गयासुराने देवाकडे पाहिलं, हात जोडले आणि गयासूर सांगतो, देवा मी पापी होतो, मान्य होतो, माझ्या अंतःकरणामध्ये तम होता, रज होता, मी मान्य आहे. पण देवा तुझं मुख पाहिलं, आता अंतःकरणातलं पाप निघून गेलं का? देवाचं मुख पाहिल्यानंतर एकाच नाही तर कोट्यावधी जरी ब्रह्महत्या केल्या असेल तरी ते पाप नष्ट होतं. विठ्ठल विठ्ठल. कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती, कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती, कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती, कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती. काय महिमा वर्णू आता सांगणे किती, हा कोटी ब्रह्महत्या कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती. काय महिमा वर्णू आता सांगणे किती, कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती, कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती. देवाचं मुख पाहिल्यानंतर कोट्यावधी ब्रह्महत्येचं पाप असेल तरी निघून जातं. विद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशया क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरी. अनंत जन्मीचे विसरलो दुःख, अनंत जन्मीचे विसरलो दुःख, अनंत जन्मीचे विसरलो दुःख, अनंत जन्मीचे विसरलो दुःख.
देहे रूप गोजिरे सगुण पाहता लोच आता दृष्टीपुढे अनंत जन्मीचे विसरलो दुःख. ऐकणं, देवाचं आणि मुख पाहिल्यानंतर दुःखाचा नाश होतो, पापाचा नाश होतो. गयासुराने देवाचं दर्शन घेतलं, पापाचं क्षालन झालं, अंतःकरणात सात्विक वृत्ती निर्माण झाली. गयासुर सांगतो, देवा आता तुझं मुख पाहिलंय, आता मला पाप राहिलं नाही. देवा तू माझ्या छातीवर पाय दिला, माझ्या अंगावर पाय दिला, देवा मला एक वर द्या. भगवान सांगता, अरे देवांसाठी तू जर आपलं शरीर दान दिलं तर मी तुला वरदान देतो, काय मागायचं ते माग. गयासुराने वेगळं काही नाही, सात्विक वृत्ती निर्माण झाली. गयासुर सांगतो, देवा आता देवांनी माझ्या अंगावर यज्ञ केला, त्यांना पुण्य मिळालं. इथून पुढे जोही आपल्या पितरांच्या आपल्या वडिलांच्या निमित्ताने आणि या ठिकाणी यज्ञ करेल, या ठिकाणी पिंडदान करेल, त्याच्या पितरांना सद्गती प्राप्त होऊ द्या देवा, अशी मागणी केली. देवाने त्या ठिकाणी आशीर्वाद दिला आणि तिथंच देवाचे चरण राहिले. मातृगया पितृगया प्रसिद्ध आहे. अर्थात कृतयुगामध्ये आणि पिंडदान झालं, त्रेतायुगामध्ये पिंडदान झालं. दशरथ राजाला पिंड आणि दान केलं, आपल्याला सर्वांना कथा माहिती आहे, पिंडदान झालंय. पुढे द्वापार युगामध्ये पिंडदान झालं. याला पुरावा सर्वांच्या पाठ असलेला बघा. अर्जुनाला भगवान सांगतात, अर्जुन युद्ध कर. अर्जुन सांगतो, देवा युद्ध करणार नाही. त्याचं कारण सांगितलंय, पतंते पितृ हेशाम लुप्त पिंडोदक क्रिया. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. माझे पितर स्वतःच्या पुण्याने स्वर्गाला गेले असतील आणि मी जर या नातेवाईकांना गुरुजनांना जर मारलं तर त्याचा परिणाम पाप होईल. पापाचा परिणाम स्वर्गातले पितर नरकाला जातील. यामुळे मी युद्ध करत नाही. काय महत्वाकांक्षा आहे, कारण पुत्र शब्दाची व्याख्या पुन्हा त्रायते अस्मात् तस्मात् इति पुत्रा. पू नावाच्या नरकातून तारतो त्याला पुत्र म्हणतात आणि आपत्ती ताणतो त्याला अपत्य म्हणतात. मुलांच्या हातामध्ये असतं आपल्या पितरांना तारायचं की मारायचं, हे मुलांच्या हातात असतं. तेव्हा अर्जुन सांगतो, देवा युद्ध करत नाही. म्हणजे कृतयुगामध्ये पिंडदान झालंय, पिंडविधी झालाय. थोडक्यात विचार करा, पतंती पितृेषाम लुप्त पिंडोदक क्रिया. आपल्या पितरांना सद्गती द्यायची का अधोगती द्यायची हे मुलांच्या हातामध्ये असतं. एक प्रसंग आणि गुरुवर्य प्रातस्पर डोंगरी महाराजांच्या मुखातला प्रसंग आहे. डोंगरी महाराज एक गोष्ट सांगायची पिंडांच्या बरोबर पितरांच्या बद्दल. ते सांगायचे दोन पक्षी आहे, एक राजहंस आणि राजहंसिनी. गोष्ट पक्ष्यांची नाही, गोष्ट माणसाची आहे. पण माणसाचं नाव घेतल्यानंतर माणसाला वाईट वाटतं म्हणून पक्ष्यांचं नाव घेऊन त्यांनी गोष्ट सांगितली. एवढं लक्षात राहू द्या. ते दोन पक्षी आहे, राजहंस आणि राजहंसिनी, आणि प्रवासाला निघाले, यात्रेला निघाले. पायी प्रवास आहे, अनेक दिवसाचा प्रवास आहे. प्रवास करत असताना दिवस मावळण्याची वेळ झाली. पुढे जंगल लागलं. किती दूरवर जंगल आहे माहिती नाही. त्याकरता आपण विश्रांती घ्यावी म्हणून एक घराचा शोध घेऊ लागले. तर रस्त्याच्या कडेला एक घर दिसलं. त्या घराजवळ गेले आणि घराची बेल वाजवली. आजच्या भाषेमध्ये ऐक नाही, घराचा दरवाजा वाजवला, कडी वाजवली, आज बेल वाजवली असं म्हणतात. तर ते घर होतं कावळ्याचं. कुणाचं घर होतं? कावळ्याचं. कावळा घर बांधत नाही, पण गोष्टीतला कावळा घरही बांधतो, बंगला बांधतो. ऐक नाही, घर बांधलेलं कावळ्याने. कावळ्याचं घर आहे. कावळ्याने दरवाजा उघडला. राजहंस सांगतो, आम्ही वाटसरू आहोत, प्रवासी आहोत, आम्हाला रात्रभर विश्रांतीसाठी जागा मिळावी आणि मिळाला प्रसाद तर आनंदाची गोष्ट आहे. कावळा सांगतो, काळजी करू नका, मी कथा कीर्तन ऐकणाराच आहे, कारण मी सुद्धा मानणारा आहे. अतिथी देवो भव. देवा तुम्ही या, व्यवस्था करतो माझ्या परीने. कावळ्याने व्यवस्था केली. जेवण झाले, गप्पा गोष्टी झाल्या, रात्री मुक्काम झाला. पहाट झाली. राजहंस राजहंसिनी आपला नित्यनेम उरकला, बॅगा भरल्या आणि प्रवासाला लागणार. तेवढ्यात कावळ्याची भेट घ्यावी म्हणून राजहंस पुढे झाला आणि कावळ्याला सांगितलं, कावळी दादा, अहो कधीच नाही, कधी काही ओळख नाही, पाळख नाही, पण एवढी सुंदर व्यवस्था केली. भविष्यात जर आमच्याकडे कधी आला तर वाकडी वाट करा, सेवेची संधी आम्हाला द्या, असं राजहंस बोलला. कावळ्याचा हात हातात घेतला आणि पुढे पायऱ्या उतरू लागला. राजहंस पायऱ्या उतरू लागला. तेवढ्यात कावळ्याने राजहंसाच्या पत्नीचा म्हणजे त्या राजहंशीचा हात पकडला. विठ्ठल 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 विठ्ठल. एवढा वेळ चांगला असलेला कावळा अचानक बिघडला. कारण चांगले असतात पण अचानक बिघडतात. त्यांना कावळ्याच्या जातीचं म्हणायला काहीच हरकत नाही. अचानक बिघडला. सगळे कावळ्या, ए राजहंसा, अरे तू एकटा आला, एकटा जा, ही माझी पत्नी, हिला घेऊन कुठे चालला? राजहंस सांगता, अरे असं पाप करू नको, हे महापाप आहे. नाही नाही, अरे तू काय बोलतोय महापाप, मला कळत नाही का, माझी पत्नी आहे. दोघांचा वाद होऊ लागला. तेवढ्यात राजहंसाने विचार केला, वाद करणं आपल्या रक्तामध्ये नाही, आपण अहिंसावादी आहोत, आपल्याला हे जमणार नाही. तेव्हा याच्याशी दोन शब्द बोलल्यापेक्षा आपण कोर्टात जाऊ, कोर्ट निकाल देईल. कोर्टामध्ये केस गेली. कोर्टाने दोघांचं ऐकून घेतलं. हा सांगतो, आम्ही रात्रभर मुक्कामाला आलो,
आलो, याने माझ्या पत्नीचा हात पकडला, माझी म्हणतोय. कावळा सांगतो नाही, याला मी विसावा दिला, विश्रांतीसाठी जागा दिली. घरी जाताना हा सांगतो माझी पत्नी, ही तर माझी पत्नी, तो माझी पत्नी बोल. दोघं एकमेकाची बाजू मांडू लागल्यानंतर न्यायाधीशाने सांगितलं हा निकाल ठरलेला आहे, आंधळा माणूस सुद्धा निकाल देईल, पण हा या महिन्यात नाही पुढच्या महिन्यात 12 वाजेला या निकाल तुम्हाला देतोय. कावळा विचार करतो 1 महिना आहे. लोक इलेक्शनच्या रात्रीला पूर्णच्या पूर्ण गाव बदलतात, वार्ड बदलतात, अख्खेचं अख्खं पॅनल बदलून टाकतात. तर आपलं काय आहे 1 महिन्याचा कालावधी. राजहंस विचार करतो 1 महिन्या तरी आपल्याला निकाल आपल्या बाजूने लागेल म्हणून आपण अपेक्षा करू. 1 महिन्याचा कालावधी निघून गेला. कावळ्याच्या डोक्यातच नाही आज निकाल आहे. कावळा सकाळी लवकर उठला, अरे आज निकाल आहे, काहीच हालचाल करता आली नाही. सरळ इकडं तिकडं न जाता न्यायाधीशाचं घर गाठवलं. न्यायाधीश पेपर वाचत बसलेला सकाळी सकाळी. कावळा गेला, नमस्कार साहेब. काय रे कावळ्या, कसं काय येणं केलं? साहेब आज निकाल आहे. न्यायाधीश सांगता निकाल ठरलेला आहे. राजहंशीनी राजहंसाची पत्नी आहे, कावळ्याची पत्नी नाही, हा निकाल ठरलेला आहे. कावळ्या तू कशाला आला, जा तू निघून. कावळा सांगतो साहेब हे मलाही माहिती आहे, सर्व जगाला माहिती आहे की राजहंसीनी कावळ्याची पत्नी होऊ शकत नाही. मलाही माहिती आहे, जगाला माहिती आहे, आणि निकालही तुम्ही देणार हे मलाही माहिती आहे. तरी मी का आलो हे तुम्हाला माहिती नसेल का? हे तुम्हालाही माहिती आहे. कावळ्या तसं होऊ शकत नाही का? अरे माझ्या आई बापाने माझ्या संस्कार असे चुकीचे केलेले नाही, वाईट संस्कार केलेले नाही. आणि न्यायदेवतेची शपथ घेत असताना काळा रंगाचा कोट आमच्या वकिलाच्या अंगावर असतो. हा आम्हाला रंग आवडतो म्हणून आम्ही तसा शिवतो, असं अजिबात नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. काळ्या रंगाच्या कोटाचं काही प्रतीक आहे. त्या देवतेच्या समोर आम्ही प्रतिज्ञा घेतोय, शपथ घेतोय, त्यावेळी काळ्या रंगाचा कोट आम्हाला दिला जातो. त्याचं वर्म आहे, त्याचं एक वर्म आहे. का जगामध्ये इतर जे रंग आहे त्याच्यामध्ये दुसरे रंग मॅच होतात, सबदले जातात. आपल्याकडे मराठी भाषा ग्रामीण सबदले जातात, मॅच होतात, मिक्स होतात, एकत्र होतात. पण काळ्या रंगात दुसरा रंग उठून दिसत नाही. तसं न्याय देवतेची शपथ घेत असताना आम्हाला सांगितलं जातं, बघा तुम्ही न्याय देत असताना तुमच्या अंगावर, तुमच्या बुद्धीवर, तुमच्या मनावर भक्तीचा रंग चढून खोटा निकाल देऊ नका, भावनेचा रंग चढून खोटा निकाल देऊ नका, संपत्तीचा पैशाचा रंग चढून खोटा निकाल देऊ नका, ज्ञानाचा रंग चढून खोटा निकाल देऊ नका, नाते संबंधाचा रंग चढून खोटा निकाल देऊ नका, सत्तेचा रंग चढून खोटा निकाल देऊ नका. तुम्ही खराच निकाल द्या. यासाठी तुमच्या अंगावर काळ्या रंगाचा कोट आहे हे आम्हाला शपथ घेताना सांगितलं जातं. मी खोटं करणार नाही, मी खराच निकाल देईल असं बोलल्या. कावळा सांगतो साहेब अहो ऐका, एवढे वेळ साम दाम दंड तुम्हाला टेबलवरून घ्या, नाही तर 50 खोके जे पाहिजे ते घ्या ना, द्यायला तयार आहे ना. साहेब सांगतो मला सांगू नको, माझ्या आईबापाने मला तसं शिकवलं नाही, मी चुकीचा निर्णय देणार नाही. असं बोलल्यानंतर कावळा नाराज झाला, माघारी निघाला. पण तोंडातून एक शब्द आणि पुटपुटला, साहेब जर गरीबाचं एवढं काम तुम्ही केलं असतं तर मी सुद्धा तुमचं काम केलं असतं. एवढा बोलला आणि साहेबांनी ऐकलं. साहेब सांगतो ए कावळ्या, अरे तो सामान्य कावळा, तुझ्याजवळ राहू नये, बसू नये, तुझं बोलणं चांगलं नाही, खाणं चांगलं नाही, पाहणं चांगलं नाही, दिसणं चांगलं नाही, चालणं चांगलं नाही, काहीच चांगलं नाही, आणि तू काय माझं काम करणार? मी जज आहे, न्यायाधीश आहे. असं बोलल्याबरोबर कावळा सांगतो साहेब मान्य आहे, सर्व जगामध्ये इतरांना किंमत असेल, मला किंमत नाही हे बरोबर जरी असेल, पण एक दिवस माझ्याशिवाय पानच हालत नाही. तास तास हजारो पाहुणे खोळंबून राहतात, माझ्याशिवाय जमतच नाही. का? पितरांच्या इच्छा आहे किंवा नाही हे मला भगवंताने बघण्याची ताकद दिलेली आहे. तेव्हा जर तुम्ही माझ्या बाजूने एवढ्या वेळेस खोटा निकाल दिला असता, माझ्या बाजूने निकाल दिला असता, तर तुम्ही जर निकाल दिला असता की राजहंसाची पत्नी राजहंशीने नसून ही कावळ्याचीच पत्नी आहे, असं जर एवढ्या वेळेस खोटा निकाल दिला तर मी तुम्हाला तुमच्या आई बापाचं दर्शन करून दिलं असतं. असं बोलल्यावर साहेब झाले ना ढिले थोडे. असे बऱ्याच कावळ्यांच्या नादी लागून खोटे निकाल देत गेलेले बरेच जज आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. साहेब सांगतो कावळ्या, मी जीवनात कधी खोटं बोललो नाही, माझ्या आई वडिलांनी खोटं मला शिकवलं नाही, पण एवढ्या वेळेस मी खोटा निकाल देऊ शकतोय, कारण देव जोडे तरी करावा अधर्म. करतो मी, माझ्या आई वडील जर भेटत असेल जीवनात मी एकदा खोटा निकाल देईल, पण आई वडिलांची भेट. कावळा सांगतो शब्दाला पक्का आहे साहेब, मी काळजी करू नका. आणि निकालाची वेळ आली आणि साहेबांनी कोर्टामध्ये न्यायाधीशाने सांगितलं, बघा राजहंशीने ही राजहंसाची पत्नी नसून कावळ्याचीच पत्नी आहे असा खोटा निकाल दिला. कावळ्याला आनंद झाला.
कावळा इकडे तिकडे घ्या पेढे वाटू लागला. पठ्ठ्याच्या बाजून निकाल, पठ्ठ्या बाजून निकाल, पठ्ठ्याच्या बाजून निकाल. राजहंस विचार करतो काही खरं नाही, ज्याचा असेल वशिला तोच जाईल मेंढीला, आपलं काही खरं नाही. ऐका नाही, आपण चला आपल्या घरी कुंभमेळा बघावा. ऐका नाही, राजहंस निघाला. कावळा आणि गेटच्या बाहेर जाणार तेवढ्यात न्यायाधीशाने हाक मारला, ए कावळ्या, अरे मी जीवनात कधी खोटं बोललो नाही, आज निकाल दिला तुझ्या बाजूने, तू काम करणार की नाही? कावळा सांगतो, साहेब शब्दाला पक्का आहे, चेअर सोडा तुमची, चला या खाली चला. कावळ्याने न्यायाधीशाचा हात धरला, न्यायालयाच्या बाहेर आणलं, गावाच्या बाहेर आणलं. रस्त्याच्या कडेला एक उकिरडा होता, उखाडा ज्याला म्हणा उकिरडा. त्या मल मूत्र शेण नरक त्याच्यामध्ये होती, घाण होती, विष्ठा होती. त्या उकिरड्याजवळ आणलं. सांगितलं, साहेब शर्टाच्या बाह्या मागे सारा. का? तुम्हाला तुमचे आईबाप पाहिजे ना, शर्टाच्या बाह्या मागे सारा. न्यायाधीशाने शर्टाच्या बाह्या मागे वाळल्या, मागे सारल्या आणि तो उकिरडा उकरू लागला. न्यायाधीश त्यातून घाण वास येऊ लागला, नरक बाजूला होऊ लागलं, मल मूत्र शेण विष्ठा बाजूला होऊ लागली. बरंच खोल केलं, बरंच खोल तो उकिरडा केला आणि तेवढ्यात खाली दोन शिदूड दिसले, वळवळ करणारे छोटे छोटे गांडूळ. आपल्याकडे काय म्हणतात त्याला? शिदूडच म्हणतात ना. ते दोन वळवळ करणारे शिदूड पाहिले आणि कावळा उड्या मारू लागला. कावळ्या उड्या मारू लागला आनंदाने. तेवढ्यात न्यायाधीश सांगतो, काय रे कावळ्या, अरे काय झालं तुला? साहेब काम झालं. अरे कुठे माझे आई वडील? बघा ना साहेब, ही तुमची आई आणि हा तुमचा बाप आहे. त्या वळवळ करणाऱ्या शिदुडाकडे, त्या घाणीतल्या शिदुडाकडे पाहिलं, अरे माझी आई बाप आहे. कावळ्या असं होऊ शकत नाही, कारण मी कधी चुकीचा निर्णय दिलाच नाही, खोटा निकाल दिलाच नाही. माझा आत्मविश्वास आहे माझे आई वडील स्वर्गातच पाहिजे, या नरकात आलेच कसे काय? कावळा सांगतो, साहेब मग तेच मी तुम्हाला सांगतोय. म्हणे काय? ते कालपर्यंत तिकडच होते ना, आज सकाळी 11 पर्यंत तिकडेच होते, 11:30 पावणे 12 पर्यंत तिकडेच होते. मग तुम्ही 12 वाजता खोटा निकाल दिला की राजहंशीने राजहंसाची पत्नी नसून कावळ्याची पत्नी आहे, हा खोटा निकाल दिला आणि त्याचा परिणाम पाप झाला. पापाचा परिणाम ते या नरकात आहे. लोभावारी ठेवणी हेत, 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 लोभावारी ठेवणी हेत. असत्याकारी न्यायनीत, असत्याकारी न्यायनीत, त्याच्या पूर्वजा पतन, त्याच्या पूर्वजा पतन, त्याच्या पूर्वजा पतन, नरकी किडे होती दान, त्याच्या पूर्वजा पतन, त्याच्या पूर्वजा तागा पूर्वजा तागा पूर्वजा लोभावरी ठेवणी हेत, त्याच्या पूर्वजा पतन, नरकी किडे होती दान, लोभावरी ठेवणी हेत, त्याच्या पूर्वजा पतन, नरकी किडे होती दान. महाराज हे प्रमाण देताना तुम्हाला बरं वाटलं, पण आपल्या सर्वांच्या चपरात ठेवली तुकोबराने असंच वाटलंय. है का नाही? आपल्या सर्वांना तुकोबराने थोबाडात मारल्यासारखं वाटतंय. कारण तुकाराम महाराज सांगतात काय, लोभावरी ठेवून हेत, लोभाकडे पाहून असत्य जर न्याय देऊ लागले किंवा न्यायाला आपल्याला कोणी बोलवलं मध्यस्थीला आणि आपण एकाची बाजू जर घेतली तर ते पाप होतं. त्या पापाचा परिणाम आपले पूर्वज नरकाला जातात आणि आपल्याला नरकात किडे व्हावं लागतं, त्यांनाही नरकात किडे व्हावं लागतं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जर
मुलांच्या हातामध्ये चांगलं कर्म केलं तर पितरांची सद्गती, आणि वाईट कर्म घडलं तर पितरांची जर अधोगती असेल तर आपण चांगलं कर्म करावं की जेणेकरून आपले पितर स्वर्गाला जातील. आणि चांगलं कर्म, पुण्य कर्म म्हणजे हा श्राद्धाचा विधी आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पिंडदान करायचं इथपर्यंत मी आपला आलोय. अजून आपल्या कार्यक्रमाची प्रस्तावना चालली, अजून अभंग बाजूला आहे प्रस्तावनेचा. कार्यक्रमाची प्रस्तावना आहे की पिंडदान का करायचं याचं चिंतन आपण करतो. पिंडविधी केला पाहिजे, पिंडविधी केला पाहिजे. का इथं केलेलं दान केलेलं तिथं त्यांना मिळतं. कारण पितर हे उलटे टांगलेले असतात. महाभारतात आलंय, ब्रह्मदेवाच्या बाहूपासून क्षत्रियाची उत्पत्ती झाली, ब्रह्मदेवाच्या मुखापासून ब्राह्मणाची उत्पत्ती झाली, ब्रह्मदेवाच्या उदरापासून कटीपासून वैश्याची उत्पत्ती झाली, ब्रह्मदेवाच्या चरणापासून शूद्राची उत्पत्ती झाली. त्याच ब्रह्मदेवाच्या डाव्या बरगडीपासून आणि पितर लोक जन्माला आला. पितर हे वरती आहे पण ते उलटे टांगलेले असतात, खाली मुडकन वर पाय. इथं आपण केलेलं दान, आपण केलेलं जे असतं ते त्यांना मिळतं नव्हे. इथं आपले पूर्वज गेल्यानंतर पाठीमागे असलेली मुलं असेल, नातवंड असेल, घरातले कौटुंबिक असेल, त्यांच्या संबंधाने कसं कर्म करता हे त्यांना दिसतंय. आपण चांगलं कर्म केलं तर त्यांना आनंद वाटतो, त्यांच्या उद्धारासंबंधाने कर्म केलं तर त्यांना आनंद वाटतो. जर आपण वाईट कर्म केलं तर त्यांना दुःख होतं आणि ते शाप देतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. त्याचे करीती पितर वंशी दुराचारी पुत्र झाला. ऐकलं, पितरांना सुद्धा वाईट मुलगा जन्माला आला तर दुःख होतं, आणि चांगलं जर मुलगा जन्माला आला, चांगलं कर्म केलं तर ते सुद्धा तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याण इच्छितीत. त्या कुळाचं, त्या मुलाचं, त्या कुळाचं कल्याण व्हावं, चांगलं व्हावं असं ते आशीर्वाद देतात. त्या पितरांच्या आशीर्वादासाठी आपल्याला हा विधी करणं गरजेचं आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. वर्षापूर्वी कैलासवासी बाळूबाबा आणि या लोकांची यात्रा संपून गेली. 1 वर्ष झालंय. जन्माला आला तो मनुष्य जाणार आहे, कथा कीर्तनात आपण ऐकतोय. पण माणसाला माणसातून माणूस जावा अर्थात मरावा हे कोणालाच आवडत नाही. मरण चांगलं का वाईट आहे? बोला, मरण चांगलं का वाईट एवढं बोला. बाकीचं राहू द्या, पुढचं जाऊ द्या, कीर्तनाचा अभंग राहू द्या. एवढं मी आपल्याला विचारतो, मरण चांगलं का वाईट? मंडपमध्ये आहे तोपर्यंत चांगलंच म्हणणार, पण मंडपच्या बाहेर गेल्यानंतर मला जरी कोणी चालताना बोलले मरा महाराज मर, तरी मी दगड उचलेल का रे, मला मर बोलतो का? मरण कुणाला आवडत नाही. ज्ञानोबराय सांगता आगा मर हा ना, आणि मर हा बोलते आहे का नाही? काय सांगता? आगा मर हा बोलणं सहाती आणि मेल्यावरी तरी रडती. मरण कुणाला सहन होत नाही, कोणाला आवडत नाही. मरण कुणाला आवडत नाही, पण माणूस मेल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल. एक सत्य आहे ऐक नाही. मरण शब्द उच्चारला की माणसं का घाबरतात या प्रश्नाचं उत्तर देऊन पुढे जायचंय. मरण चांगलं की वाईट? मरण शब्द उच्चारला की माणसं घाबरतात, पण जी संत मंडळी आहे, जे भगवत भक्त आहे, ते मृत्यू शब्द उच्चारल्यानंतर घाबरत नाही, त्यांना आनंद होतोय. त्याचं कारण एक आहे, तुम्ही आम्ही कसं जगावं याच्यासाठी आपण प्रयत्न करतो, आणि सज्जन माणसं, संत माणसं कसं मरावं याच्यासाठी जगतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. चांगलं जगण्यासाठी आपण प्रयत्न करतो आणि चांगलं मरण्यासाठी भगवत भक्त प्रयत्न करता. हा फरक आहे. मृत्यूचं चिंतन करा. मरण शब्द उच्चारल्यावर आपण घाबरतो, त्याचं कारण एक आहे, आपण मरणाला जाणत नाही, त्यामुळे मरण शब्द उच्चारला का आपण घाबरतो. आणि संत महात्मे मरण शब्द उच्चारल्यावर घाबरत नाही, त्याचं कारण त्यांनी मरणाला जाणलंय. कसं? मरण शब्द उच्चारल्यावर तुम्ही आम्ही घाबरतोय, कारण अनेक वेळेस आपण जन्माला आलो, अनेक वेळेस मेलो. जन्मापेक्षा अनंत पटीने दुःख मरणाचं होतं, आणि ते विचार, ते संस्कार मरण शब्द उच्चारल्यावर जागे होतात, आणि माणसाला मृत्यूची भीती वाटते. मरण शब्द उच्चारला की माणूस घाबरतो. बरोबर आहे का नाही? पण ज्यांनी मरणाला जाणलं ते घाबरत नाही. उदाहरण बघायचं ठरलं,
महाभारतात चाला किंवा भागवतात चाला, दोघा जणांना मरण अगोदरच माहिती झालं होतं. जिवंतपणीच मरण माहिती झालं होतं, कन्फर्म निश्चित होतं दोघा जणांना. कोण? एक होता कंस, आपल्या मेवण्याची आणि बहिणीची वसुदेव देवकीची वरात घेऊन चालला आणि आकाशवाणी झाली आणि आकाशवाणीने सांगितलं, कंसा, ज्या बहिणीची तू वरात घेऊन चालला त्याच बहिणीच्या पोटी येणारा 8वा तुझा काळ ठरणार आहे. अष्टमोगर्भा 8वा तुझा काळ ठरणार आहे. मरण माहिती झालं की 8वा आपल्याला मारणार आहे, निश्चित आहे, निश्चित होतं. मग कंसाने केलं काय? मरण माहिती झालं, कंसाने केलं काय? कंसाने घेऊन या खड्ग मारा या धावला. ऐक नाही, कंस मरणालाच मारण्याचा प्रयत्न केला तर कंसच संपला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. दुसरं एक उदाहरण आहे, त्यालाही अगोदर मरण माहिती झालं होतं. राजा परीक्षिती. राजा परीक्षितीकडून चुकून एका निरापराध समाधीमध्ये असलेल्या साधूच्या गळ्यामध्ये आणि मृत सर्प टाकला गेला आणि त्याचा परिणाम त्या साधूच्या मुलाने शृंगीने शाप दिला का माझ्या निरापराध बापाच्या गळ्यामध्ये उन्मत्त असलेल्या राजाने सर्प टाकला, माझ्या बापाचा अपमान केला. याच सर्पाचा पूर्वज जो तक्षक सर्प आहे त्या राजाला दंश करेल आणि 7 दिवसामध्ये त्याला मृत्यू प्राप्त होईल. वाघ वज्र विसर्ज वाणीरूपी वज्र लागलं, शाप लागला. 7 दिवसात मृत्यू येणार असं माहिती झालं. गौरमुख नावाच्या शिष्याने जाऊन सांगितलं की राजे 7 दिवसात तर मला मरण येणार आहे. मरण कंसालाही माहिती झालं, मरण राजा परीक्षितीलाही माहिती झालं. कंसाने मरण मारण्याचा प्रयत्न केला, कंस संपला. राजा परीक्षितीला मरण माहिती झालं, त्याने केलं काय? 7 दिवसा मोती झाली तयार, 7 दिवसा मोती श्रवणे परीक्षिती तरला, भूपती परीक्षिती श्रवणे तरला. 7 दिवसा मुक्ती झाली तया, त्याला 7 दिवसात मुक्ती प्राप्त करून घेतली का? मरण दोघांनाही माहिती झालं, पण एकाने मरण जाणण्याचा प्रयत्न केला आणि एकाने मरणाला मारण्याचा प्रयत्न केला. तसं तुम्ही आम्ही मरणाला जाणत नाही, त्यामुळे मरण शब्द उच्चारला की घाबरतो, मरणापासून वाचण्याचा प्रयत्न करतो. आणि भगवत भक्त संत मंडळी मरणाला जाणतात, त्यामुळे त्यांचे उद्गार आहे, मरण माझे मरून गेले, मज केले अमर, मरण हा ऐका नाही, अमर हा अमर हा, खरी की पाखोटे, हे त्यांचे उद्गार आहे, कारण त्यांनी मरणाला जाणलं. तुम्ही आम्ही मरणाला जाणत नाही, त्यामुळे घाबरतो. ते जाणतात म्हणून घाबरत नाही. घरामध्ये लहान पोरग जर रडू लागलं, 4-6 महिन्याचं वर्षाचं बाळ असतं, सारखं रडतं, आई त्याला बरंच समजावते, पण नानापरी समजावी ते ऐक नाही, पण राहत नाही. मग आईकडे एक शेवटचा उपाय असतो, त्याला ब्रह्मास्त्र म्हणा. ऐक नाही, आई सांगते, बाळ्या जर गप्प बसला नाही तर मी बागुलबुवाला बोलवेल. आपल्याकडे त्याला भोकाडी भाव म्हणतात आपल्याकडे, बरोबर ना? मी भोकाडी भाव बोलवेल. भोकाड्याला बोलवेल म्हटलं की किती भोकाड वाचवलेला असेल तरी लगेच गप्प राहतं, शांत होतं पोरग, काहीच नाही, हलू नये, चालू नाही. बाळ गप्प राहतं, पण आई गप्प राहते का? आईचं काम करणं चालूच आहे, बोलणं चालूच आहे. का? आईने त्या भोकाड्याला जाणलेलं आहे, त्यामुळे ती घाबरत नाही. बाळाने त्याला जाणलं नाही, त्यामुळे बाळ घाबरतोय. तसं मृत्यूला तुम्ही आम्ही जाणत नाही, त्यामुळे आपण रडल्याशिवाय राहत नाही, घाबरल्याशिवाय राहत नाही. पण भगवत भक्त देव आणि मृत्यूला जाणतात, त्यामुळे ते मृत्यूला घाबरत नाही. मरणाहाती सुटली काया, सुटली काया, मरणाहाती सुटली काया. विचारया निष्ठे, विचारया निष्ठे, मरणाहाती सुटली काया, मरणाहाती सुटली काया. विचारे निश्चय,
भक्त संत महापुरुष मरणाला घाबरत नाही. देह पडला तरी चालेल, घाबरत नाही. का तो पडणाराच आहे, त्यांना माहिती ते घाबरत नाही. पण तुम्ही आम्ही घाबरतो का जाणत नाही. मृत्यूचं चिंतन करत होतो, मरणाचं चिंतन करतो. मरणा शब्दावर जास्त बोलत नाही, कारण आपण जन्म जिवंत आहोत, आहे का नाही. मृत्यूचं चिंतन करा. एक थोडक्यात आता विषय घेतोय, मरणाचं चिंतन करा. माझा विषय मी इथून आपल्याला पुढे नेलं होतं, लक्षपूर्वक ऐका. मृत्यू चांगला की वाईट, मरण चांगलं की वाईट, इथून मी आपल्याला घेऊन गेलो. चांगलं की वाईट बोला. आता एवढं उत्तर द्या, पुढचं काहीच विचारणार नाही. मरण चांगलं की वाईट बोला. कसं वाटतं आपल्याला, मरण चांगलं का वाईट आहे? मरण वाईट वाटतं, पण मरण चांगलं आहे. चांगलं आहे. कसं? गीतेमध्ये भगवान सांगतात, वासांश जीर्णानी यथा विहाय. सर्वांना श्लोक पाठ आहे. हो, जसे जुने कपडे टाकून माणूस नवीन कपडे धारण करतो, तसा हा जीवात्मा चैतन्य नाम आत्मा हा जीर्ण झालेले शरीर टाकतो, नवीन शरीर धारण करतो. मृत्यू ही चांगली गोष्ट आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. चांगलं आहे मरण, चांगलं. कसं? तुम्हाला महाराज कसं काय? अरे जे मेलेच नाही, जे मेलेच नसतं माणसं, तर काय झालं असतं? विचार करा. मी थोडं तुम्हाला एक मागे घेऊन जातो विचाराने. 30 वर्ष मागे चला. म्हणजे जास्त वयाचे असतील ते जातील मागे, आहे का नाही. 30 वर्ष मागे, 30 वर्ष मागे चला विचाराने. आलो का आपण मागे गेलं का? आठवलं का 30 वर्षापूर्वीचं? आठवलं का? तेव्हा हे स्लॅबचे घरं नव्हते. घरं कशाचे होते? विटा मातीचे, कुडाचे, सारवण्याचे, पोचरण्याचे घरं, बरोबर आहे का नाही. 30 वर्षापूर्वी. तेव्हा ते उन्हाळ्याच्या दिवसामध्ये माणसाला कामं नसायचे, एवढं बागायतही नसायचं पूर्वी. 30 वर्षापूर्वी. मग ते काम काय असायचं? उन्हाळ्यात कामच नाही, बागायतच नाही. मग करायचं काय? पुरुषांनी मंदिरात यायचं आणि हरिपाठ करायला दिवसभर, बरोबर आहे का नाही. माझ्या हाताकडनं का बघू, मी बोलतो तिकडे बघा, ऐका नाही. आणि महिला मंडळीला उन्हाळ्यात कामच नाही, मग एकच काम, गोधड्या शिवायच्या. नाही तर मग तू माझ्या डोक्यातलं पहा, मी तुझ्या डोक्यातलं पाहते, एवढंच काम. दुसरं कामच नसायचं, आहे का नाही. पूर्वीचा काळ आहे. तेव्हा 30 वर्षापूर्वीचं बघा, ते आरोग्य विभागातले अधिकारी यायचे, शिपाई यायचे, बरोबर. आरोग्य विभागातले शिपाई यायचे. त्यांच्याकडे बादली असायची आणि पंप असायचा, असा चरवीसारखा पितळी गोल पंप असायचा. आणि ती फवारणी करायची. कोणती पावडर असायची? DDT पावडर, बरोबर. कोणती पावडर? DDT पावडर. BSC पावडर असेल DDT. ती घरावर अशी फवारली की घराला पांढरा कलर यायचा भिंतीला, बरोबर. डास होणं, मच्छर होणं काय असेल त्यावेळेस. आणि फवारल्यानंतर तेव्हा कलर नव्हता, पेंट नव्हता. मग कशाने नावं काढायचे? कोणतं राहायचं ते? गेरू, बरोबर. एकच असायचं. गेरूने आणि नक्षी काढायची, काय चित्र काढायचे, लिहायचं. 30 वर्षापूर्वी आपल्याला विचारतोय, देवाने मरणाचा दर कमी केला आणि जन्माचा वाढवला. म्हणजे काय केलं? सम पाहिजे, सारखे पाहिजे जन्मणारे मरणारे, पण थोडं देवाने वेगळं केलं. जन्मणारे थोडे जास्त जन्मू लागले, त्यांच्या तुलनेत मरणारे थोडे कमी मरू लागले. 30 वर्षापूर्वीचं चित्र होतं. नवरा बायको हातात हात देऊन तसेच होते. त्यांच्या हातामध्ये पाठीमागे 3 मुलं होते आणि बाजूला लिहिलेलं असायचं, हम दो हमारे 3. 30 वर्षापूर्वीचं डोळ्यासमोर आणा. का असायचं? हम दो हमारे 3. देवाने मरणाचा दर तसाच ठेवला, जन्माचा वाढवला. म्हणजे जन्मणारे जास्त जन्मू लागले, मरणारे थोडे कमी मरू लागले. त्याच्या तुलनेत थोडस 10 वर्ष अलीकडे या, म्हणजे इथून मागचे 20 वर्ष. हो, नवरा बायको हातात हात देऊन ते पती पत्नी तसेच आहे. त्यांच्या हातातल्या 3 पोरापैकी एक कट झालेला आहे. हम दो हमारे, बरोबर आहे. 20 वर्षापूर्वी. अजून थोडं 10 वर्ष अलीकडे या, म्हणजे आजपर्यंत, इथून मागचे 10 वर्ष तर आजपर्यंत मरणाचा दर तसाच ठेवला आणि जन्माचा दर वाढवला. मरणारे कमी, जन्मणारे जास्त जन्मू लागले. त्याचा परिणाम इथून मागचे 10 वर्ष तर आजपर्यंतचं चित्र बघा. पती पत्नी हातात हात देऊन तसंच चित्र आहे, पण त्यांच्या हातात 2 पोरातलं एक कट झालंय. हम दो हमारा, बोला, एक. ऐका ना आजची स्थिती. अजून बसल्या बसल्या पुढच्या 10 वर्षाचा विचार करून पहा ना, काय हरकत आहे करायला. देवाने मरणाचा दर असाच ठेवला आणि जन्माचा जर वाढवला, तर पुढच्या 10 वर्षामध्ये पती पत्नी हातात हात देऊन तसेच राहतील. त्यांच्या हातात काहीच राहणार नाही. बाजूला लिहिलेलं असेल, हम दो हमारे पीछे कुछ नहीं, सिर्फ विठोबा रखुमाई. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. थोडासा मरणाचा दर कमी झाला आणि जन्माचा वाढला, तर एवढे हाल आहे, एवढे हाल आहे, बरोबर आहे. तर माणसं मेलेच नसते तर काय झालं असतं? कोणतं सरकार येऊ द्या, लोकांची ओरड आहे, ती योजना आमच्यापर्यंत आलीच नाही हो, आमच्यापर्यंत योजना पोहोचत नाही हो. त्याचं कारण एकच आहे, लोकसंख्या वाढीचं दुखणं. मग थोडीशी लोकसंख्या वाढली तर एवढे हाल होत आहे. जर माणसं मेलेच नसते तर आपले वडील ओसरीतच पडून असते, आपले आजोबाई अंगणात धावावर कुठेतरी पडून असते, आपले पंजोबाई बांधावर कुठेतरी पडून असते, खापर पंजोबा शेतात कुठेतरी एखाद्या कोपऱ्यात पडून असते. अशा घरातल्या 10-20 पिढ्या जर संपल्याच नसत्या, घरातच काय नदीच्या कडेलाच काय, पण हायवेला सुद्धा बसायला जागा पुरली
मग मरण चांगलं का वाईट आहे विचार करा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मृत्यू चांगला आहे, मृत्यू चांगला आहे नाही असं नाही, चांगला आहे. ज्यांना मरण येत नाही, जे खाट्यावर 10-10 वर्ष पडून आहेत, त्यांना विचारा मरण चांगलं का वाईट. ते सांगता कुठे चिठ्ठी हरवली काय माहिती आमच्या. मरण चांगलं आहे, वाईट नाही. फक्त वाईट कधी वाटतं आपल्यातून व्यक्ती निघून गेल्यानंतर आपल्याला रडू येतं. त्याचं कारण आमचे गुरुवारी वैकुंठवासी केंद्रीय बाबा सांगायचे, जाळाशिवाय कड नाही आणि मायेशिवाय रड नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जाळ असेल तर कड येतो आणि माया असेल तर रडू येतं. बरोबर आहे. मृत्यू चांगला आहे, मृत्यू चांगला आहे आणि मृत्यू प्रत्येकाला आहे. शरीराला मृत्यू आहे. मग व्यवहार सांगताय, समाज रचना सांगते की जन्माला आला त्याला जर प्रत्येकाला मरण आहे, प्रत्येक जण मरणार आहे, तर तुकोबराय अभंगाच्या पहिल्या चरणात जगत रहाटीच्या विरुद्ध का बोल. माऊलीत कीर्तन आता चालू झालं पण जेवण संध्याकाळी पाहिजे होतं, तेव्हा कीर्तनाला मजा आली असते. एवढं चांगलं मंडळ असल्यावर 1-1.5 तासात पोट भरत नाही बा. विठ्ठल विठ्ठल न लगे मरावे. तुम्हा आम्हाला जन्माला आलं मारावं लागतं आणि तुकाराम महाराज जगत रहाटीच्या विरुद्ध बोलतात. न लगे मरावे हे बोलणं कसं काय, हे खटकतं आम्हाला. अरे तुम्हा आम्हाला प्रत्येकाला मारावं लागतं. आजा मेला पणजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पण तोही तैसा झाला. प्रत्येकाला मारावं लागतं आणि तुकाराम महाराज जगत रहाटीच्या विरुद्ध बोलतात. न लगे मरावे हे कसं काय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मराव प्रत्येकाला
लागतंय, डोळ्याने मी पाहतोय सर्वांना मरावं लागतं, कोणी अमरपट्टा घेऊन आलेला नाही, प्रत्येकजण जातोय, प्रत्येकाला मरावं लागतंय. मरण जर प्रत्येकाला असेल तर तुकाराम महाराज असं उलट का बोलतात? मराव प्रत्येकाला लागतो, हा एवढं आहे. मरण प्रत्येकाला आहे, खूपच प्रयत्न केले तर मरण लांबवता येतं काही काळ, पण मरण काही टाळता आलं? मरण लांबवण्याच्या प्रक्रिया शास्त्राने सांगितलंय. मरण लांबवता येतं, मरण लांबवता येतं. दोन प्रक्रिया शास्त्राने सांगितलं. एक प्रसंग बघून पुढे चालू. पहिली प्रक्रिया आहे मरण लांबवण्याकरता. पहिली प्रक्रिया अशी आहे की वेदामध्ये एक मंत्र सांगितलाय, महामृत्युंजय मंत्र. त्या मंत्राचे अक्षर जेवढे तेवढं आपण तर्पण करायचं, दशांश हवन करायचं, तेवढ्या मंत्राचा जप करायचा जरूर तेवढ्या अक्षरांचा. आणि काही काळ साधना केल्यानंतर तो मंत्र जपल्यानंतर सिद्ध होऊन तो मंत्र आपल्याला अशी ताकद देतो की काही काळ माणसाचं मरण पुढे लांबवलं जातं, म्हणजे आयुष्य मिळतं. त्याला महामृत्युंजय मंत्र म्हणा. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुक्मेव वंदनात मृत्युर्मुक्षीयमामृतात. हा मंत्राचा जप केला की मरण काही काळ लांबलं जातं पण टळत नाही. दुसरा एक साधन सांगितलंय मरण लांबवण्यासाठी, मृत्यू लांबवण्यासाठी. आपल्याला जर मरणापर्यंत जे जीवन मिळालं, ते आयुष्य मिळालं, ते श्वासोश्वासावर मिळालं. आपल्याला हा बॅलन्स मिळाला, स्टॉक मिळाला आहे श्वासाचा. आपण जेवढे जास्त खर्च करू तेवढं मरण जवळ येणार आहे, जेवढे कमी श्वास खर्च करू तेवढं मरण आपलं दीर्घ होणार आहे, लांब होणार आहे. तुम्हाला महाराज हे कसं काय श्वास कसे रोखून धरता येतात? रोखण्याची कला आहे. कशी? तर श्वास जास्त जर थांबवले तर मरण लांबलं जातं. याचं उदाहरण बघायचं असेल तर चांगदेव महाराज बघा. योग प्रक्रियेवर योग साधून त्यांनी श्वासावर एक केंद्रित केलं, विजय मिळवला. 1400 वर्ष जगले का? त्याचं कारण श्वास आपल्या ताब्यात ठेवले. जिथं श्वास हो जिथं सनो जिथं संगो जितेंद्रिया हो श्वासावर आहे. मरण श्वास कधी माणसाचे वाढतात हे सांगा महाराज, म्हणजे आम्ही तेवढं तरी लक्षपूर्वक ऐकू आहे का? तेवढं तरी थोडं टळलं तर टळलं, ऐकण 4-6 महिने पुढे लांबलं तर लांबलं. हो, श्वास कधी वाढतात? 2 कारणाने श्वासाची गती वाढते. पहिलं कारण झोपल्यानंतर श्वासाची गती वाढते आणि बोलत असताना श्वासाची गती वाढते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बोलताना श्वासाची गती वाढते. आपण आता असले बसलेलो आहे, श्वास मंद चालू आहे, स्थिर चालू आहे, पण जेव्हा बोलाल तेव्हा श्वासाची गती वाढते. जेवढे बोलाल, जेवढं जास्त बोलाल तेवढे जास्त श्वास जाणार, जेवढे जास्त श्वास खर्च होणार तेवढी आपली तिरडी अधिक जवळ येणार. बरोबर आहे. मग श्वास जास्त जाऊ नये. तुमच्या मनात आलं असेल महाराज मग तुमचं तर लवकर असेल जवळच, आहे की नाही? तुमचं आमच्याकडे लक्ष जास्त असतं. हो आहे, बरोबर आहे. पण आम्हाला डिस्काउंट मिळाला, चान्स मिळाला, सवलत मिळाली. कारण कथेच्या काळीची मर्यादा नाही. यममणी कवनाती यमावे, आहे का नाही? यमाची लेखणी एवढा वेळ बंद असते. तुम्ही असो, मी असो, कुणी असो, भगवंताची भक्ती व भजन करतो त्यावेळेस आपली तो कालावधी, श्वास जाण्याचा कालावधी आपल्या आयुष्यामध्ये मोजला जात नाही. विठ्ठल विठ्ठल श्वासाची गती बोलताना वाढते आणि श्वासाची गती झोपल्यानंतर वाढते. आपण बसलेले बघा स्थिर गती आहे, संत आहे, पण झोपल्यानंतर श्वास वाढतात. त्याकरता आपल्याला तुकोबर आदी करून संत सांगता, बाबा हो जास्त बोलू नका आणि जास्त झोपू नका. विठ्ठल 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 विठ्ठल. युक्त आहार विहार नसावी बासर, अंडरलाईन करा. निद्रा बहु नसावी आणि भाषण बहु नसावं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता
आता याच्यावरच बोलायचं ठरलं तर अभंग बाजूला राहील. निद्रा, माणसाला कधी झोपावं, किती झोपावं, केव्हा झोपावं हेही कळावं. ऐक नाही, कुठं बोलावं, कधी बोलावं, काय बोलावं, किती बोलावं हेही कळावं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. झोपावं कधी? फक्त कीर्तनात आणि जेवणाच्या वेळेस, बाकी जागं राहावं. कथे निद्रा भंग करावा भोजनी. कथेच्या वेळेस, कथा कीर्तनामध्ये, भजनामध्ये झोपू नये. आणि जेवणाच्या, झोपतच नाही आपण, पण जेवणाच्या वेळेस झोपू नये. ऐक नाही, बाकी कुठे झोपावं, कधी झोपावं, माणसाला तसं पाहिजे तर झोप सांगितली आहे. कष्ट करणारा, शारीरिक श्रम करणाऱ्या माणसाला झोपी 8 तासाची सांगितली आहे. आणि बौद्धिक कष्ट करणाऱ्याला झोपी 6 तासाची आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. झोपत असताना कधी झोपावं? शक्यतो लवकर झोपावं आणि लवकर उठावं. ऐक नाही, लवकर निजे लवकर उठे, हे शास्त्र आहे. पूर्वीच्या काळात म्हटलं जायचं. लवकरात लवकर झोपावं आणि लवकरात लवकर उठावं, म्हणजे सूर्य उगवण्याच्या अगोदर माणसाचं स्नान झालेलं असावं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. झोप. ऐक नाही, अजून काय सांगितलंय? निद्रा बहुभाषण. बोलत असताना दुसऱ्याचं मन दुखेल असं बोलू नये. आपल्या अंतःकरणामध्ये काहीतरी गाठ ठेवून आणि वर बोलू नये. ऐक नाही, स्वतःच्या हितासाठी दुसऱ्याचा घात होईल असं बोलू नये. हो, दुसऱ्याचं वाईट होईल असं बोलू नये. दुसऱ्याचं मन दुखेल असं बोलू. सास आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैशी कल्लोळ अमृताचे. ऐक नाही, आपण बोलल्यानंतर ऐसी बानी बोलिये, मन का आपा होय, आवरण को शीतल करे और आप ही शीतल होय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अशी अवस्था आहे. माझा विषय मरण लांबवलं जातं याबद्दल बोलतो, पण टळलं जात नाही. जर मरण अटळ आहे तर तुकाराम महाराज असं का बोलतात? न लगे मरावे. त्याचं एकच कारण आहे, तुम्ही आम्ही देह ह्या भावनेवर असल्यामुळे देहाच्या भावना आपण जीवात्म्यावर आरोपित करतो. आणि मी गरीब, मी दुःखी, मी सुखी, मी अमका तमका, ही आपली भावना होते. त्यामुळे आपल्याला वाटतं आपण मरतो, आपण जगतो. पण संत मंडळी देहात्म भावावर नसतात, तर मी देव आहे या बोधावर गेलेले असल्यामुळे ते सांगतात आत्म्याला मरणच नाही. नैनम चिंदंती शस्त्राणी नैनंद हती पावकः. हा आत्मा अजो नित्य शाश्वतो यम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीर. अवघडा जायचं नाही. देहाच्या ठिकाणी 6 विकार आहे. देह अस्ति जायते विपरीत अपक्षते आणि विनश्यते. देहाच्या ठिकाणी विकार आहे, तो जाणार आहे. पण आत्मा हा जाणारा नाही, आत्मा येणारा नाही, हा अविनाशी आहे. आणि संत मंडळी या बोधावर गेल्यामुळे ते सांगतात शरीर जाऊ द्या, हो शरीराचा विषय नाही, पण हा आत्मा जो आहे जीवात्मा तो मरत नाही, त्याला यावं जावं लागत नाही, तो मरत नाही. म्हणून आमची अवस्था अशी न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे. असे जागा, असं स्थळ आम्हाला संतांनी दिलं का? हो तुम्हाला देवाने दिलं, आम्हाला का दिलं नाही? देव असा अपपर भाव का ठेवतो? त्याचं कारण तुकोबराय सांगतात, देव अपपर भाव ठेवत नाही, पण आम्ही तेवढ्या अधिकार बनवला, तेवढ्या अधिकारी बनलो आणि त्यामुळे देवाने आम्हाला दिलं. कारण अधिकाराचा विषय जर आला तर सर्वांचा सारखाच अधिकार असं असतो असं अजिबात नाही. माणसं दिसताना सारखे जरी दिसले तरी प्रत्येकाचा विचार, प्रत्येकाचे विचार वेगळे. पिंडे पिंडे मतीर भिन्ना. ऐक, प्रत्येकाचे विचार वेगळे, दिसताना सारखे दिसतात. एक मनुष्य आपल्या मित्राला सांगू लागला, मित्रा मला 3 मुलं आहे. मग 3 मुलं सारखीच आहे. सारखे म्हणजे अजिबात फरक नाही. अरे बाबा असं होणार नाही. तो आलेला मित्र सांगूला कीर्तन ऐकणार असेल तो म्हणतो असं होऊ शकत नाही, सारखं कोणीच राहू शकत नाही. एका हाताचे 5 बोट जर सारखे नाही तर 3 मुलं तुझे सारखे कसे? अरे तो म्हणे माझी मुलं आहे, मला माहिती आहे सारखेच आहे. तो म्हणजे त्यांची उंचीला सारखे असेल, त्यांच्या रंगाला सारखे असेल, चेहऱ्याच्या हावभाव काय चेहऱ्यावरून शरीराच्या संकेतावरून सारखे असेल, बोलणं सारखे असेल, बोलण्याची टून सारखी असेल, पण विचार सारखे हे मला पटत. म्हणजे अरे बाबा एकच सारखेच आहे. पण येणारा मित्र हुशार होता, बघ तुझे मुलं कसे मी सांगतो. म्हणजे सांग. येणाऱ्या पाहुण्याने केळी आणली होती, समोर ठेवली आणि त्याला सांगितलं तुझ्या मुलाला बोलव, तिघांना केळी खायला द्यायला. त्याने मुलाला हाक मारला, ए मुला इकडे. मोठ्याला बोलवलं, तो आला, ही केळी घे. पाहुण्याने केळी दिली, त्याने केळी घेतली, केळी खाल्ली आणि केळी खाल्ल्यानंतर ती साल त्याने रस्त्यावर टाकली. दुसऱ्या मुलाला बोलवलं केळी खायला ये, तो मुलगा आला, त्यांनी केळी खाल्ली, केळीची साल त्यांनी कोपऱ्यामध्ये डस्टबिन मध्ये टाकली. तिसरा मुलगा आला, त्यांनी केळी घेतली, केळी खाल्ली आणि साल गोठ्यातल्या गाईला सारली. मुलं निघून गेले. बाप सांगू लागलं बघ कसे 3 मुलं सारखे एक नाही. आल्यानंतर केळी खा म्हटलं तर केळी खाल्ली आणि खाल्ल्यानंतर शांततेत निघून गेले. गेले का नाही? हो बघा, तो मित्र सांगतो निघून गेले हेच तुला वाटतं सारखं, पण मग वेगळे कसे ते सांगतो. म्हणजे कसं काय? मोठ्याने केळीची साल खाल्ली, ज्याने केळीची साल केळी खाल्ली आणि साल जी रस्त्यावर टाकली तो परपीडक होणार आहे, दुसऱ्याला पीडा देणारा जन्माला आलेला आहे.
ज्याने साल कचरा कुंडीमध्ये टाकली, डस्टबिन मध्ये टाकली, तो दुसऱ्याला पीडाही देणार नाही आणि स्वतः कोणावर उपकारही करणार नाही, एकल कोंड्या राहणार आहे. पण ज्याने गाईला साल चारली तो परोपकारी होणार आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सर्व सारखे असतात असं अजिबात नाही, वरून दिसताना सारखे आहे, पण सर्वांचा अधिकार सारखा नाही. जर अधिकार सारखा नाही तर भगवंताने आम्हाला जागा दिली, कारण आमचा अधिकार तेवढा आम्ही बनवला. अधिकार हा जन्मजात मिळत असतो, तो आपल्याला बनवावा लागतो. ऐक नाही, बनवावा लागतो. आपण भारत देशाचे नागरिक आहोत, बरोबर आहे. संविधानाने सर्वांना जरी अधिकार दिलाय, संविधानी मतदानाचा, पंतप्रधान होण्याचा सर्वांना जरी अधिकार आहे, पण अधिकार असूनही आपल्या प्रयत्नाने, पराकाष्ठेने पात्रता सर्वांना मिळाली का? योग्यता? एखादा चहा विकणारा पंतप्रधान होतो. अधिकार सर्वांना आहे, तुम्हाला अधिकार नाही, आपण पंतप्रधान होऊ शकतो, संविधानाने अधिकार दिला आहे, पण पात्रता आपल्यात नाही, योग्यता ती तेवढे एखाद्यात असते. तसं तुम्ही आम्ही देवाची भक्ती करतो, सर्व काही करतो, पण देव आपल्याला अशी जागा देतो, अशी योग्यता तुमच्या माझ्यामध्ये कमी पडते. पण तुकोबराय सांगता आम्ही अशी योग्यता बनवली, अधिकार सर्वांना होता पण योग्यता अशी बनवली की देवाने आम्हाला अशी जागा दिली. काय योग्यता बनवण्यासाठी, देवाने जागा देण्यासाठी तुम्ही असं काय केलं हो? अभंगाच्या पुढच्या सांगतात अशी योग्यता आम्ही बनवली. त्याचं कारण काय? माझ्या उपकारासाठी वागविला मून कंठी. मून म्हणजे म्हणून आम्ही त्याला कंठामध्ये वागवलं, त्याचं सतत नामस्मरण केलं, त्यामुळे आमचे देवावर उपकार झाले आणि देवाने आम्हाला अशी जागा दिली. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पुढचा विषय जाऊ द्या, राहू द्या, आहे का नाही. आता वेळ झाली आपली 12 वाजले. पण एक मुद्दा आहे, हा अभंग जर बारकाव्यानं पाहिलं तर थोडा कूट वाटतो. कूट, कोड्यातला अभंग, कोड्यातला कूट आहे. वरचे शब्द पाहताना सरळ वाटतात पण अर्थ गर्भित अर्थ वेगळा, त्याला कोड म्हणतात, कूट म्हणतात, ऐक नाही. कोड आता तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहिती असेल. कोड सांग, आता मोबाईलमुळे कोडे गेले, आजी आजा गेले आणि ते चोर खाटलं दाखवायला आणि आमकू विंचू दाखवायला कोणीच राहिलं नाही, कारण तेवढ्या वेळ कोणी जागतच नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कोड आहे, कोड त्याला म्हणतात की वरचा अर्थ वेगळा असतो, गर्भित आतला अर्थ वेगळा असतो, त्याला कोड म्हणा, याला कूट म्हणा. एक कोड सांगतो. हातावर जन्मली, सूर्यानं शोषली आणि पती नसता सती गेली. कोड आहे. माझ्यापेक्षा कोड आजीला जास्त माहिती असेल, नाही असं नाही, पण आता मी बोलायला म्हणून तुम्ही गप्प आहे. हातावर जन्मली, सूर्याने शोषली आणि पती नसता सती गेली. येईल सांगता उत्तर? सांगू बाबा? गौरी, बरोबर ना? गौऱ्या, शेण्या म्हणतात काही भागात, आपल्याकडे गौरी म्हणतात. गौरी का? हातावर जन्मली, गौरी हाताने केली, सूर्याने शोषली, सूर्याने वाळवली आणि पती नसताच चुलीमध्ये सती गेली. विठ्ठल विठ्ठल. एक कोडे होते, ऐक ना. एक संत वाङ्मयातलं कोड सांगतो, कोड शब्दाचं चिंतन करतो. कोड संत वाङ्मयातलं कसं? आपण नामदेव महाराजांचा अभंग सुद्धा त्याच आणि तसाच, त्याचा अर्थाचा फक्त शब्द वेगळे असेल. आणि एक कोड सांगतो. दशचरण जयाला चौपदी चालत आहे, नयनही आकराजा पंचमुखाशी पाहे, खचितची नवल वाटे अष्टकर्ण जयाला, पशु म्हणू तरी त्याशी दोन पुच्छ तायला, असा पशु वा प्राणी कोणता? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
दश चरण जयाला चौपदी चालत आहे. 10 पाय असून 4च पायाने चालतो. लक्षपूर्वक ऐका, 10 पाय असून 4च पायाने चालतो. दश चरण जयाला चौपदी चालत आहे. नयनई 11 ज्या, डोळे किती आहे? 11 आहे. नयनई 11 ज्या, पंचमुखाशी पाय, तोंड 5 आहे. खचिताची नवल वाटे, नवल वाटण्यासारखी गोष्ट आहे. अष्टकर्ण तयाला, 8 कान आहे. पण पशु म्हणावं तर 2 शेपटी तयाला, असा प्राणी कोणता? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. त्याचं उत्तर आपल्याला नामदेव महाराजांच्या गाथेमध्ये सापडेल. पुढे कधी आलो तुम्हाला उत्तर सांगा तुम्ही का आत्ताच सांगून जाऊ? हेच ऐकायचं होतं. ऐका नाही, उत्तर सांगतो. आपण घरी गेल्यानंतर आपल्याला उत्तर मिळेल. प्रत्येकाच्या घरी असेल शक्यतो. आपण घरी गेल्यानंतर आपल्या घरामध्ये देवादिकांचे फोटो लावलेले असतात, टांगलेले असतात. त्या फोटोमध्ये नंदीवर बसलेला भगवान शंकर परमात्माचा महादेवाचा फोटो बघा. महादेव, पार्वती आईसाहेब आणि गणपती बाप्पा मांडीवर आहे. तो फोटो या कोड्याचं उत्तर आहे. कसं? दश चरण जयाला चौपदी चालत आहे. 10 पाय असून 4च पायाने चालतो. नंदीचे किती पाय झाले मोजा? 4 पाय. भगवान शंकराचे 2 पाय, किती बोला? 6 पाय. आई साहेबाचे 2 पाय. गणपती बाप्पाचे 2 पाय, किती झाले? 10 पाय आहे. पण 3 जण नंदीवर आहे. नंदी 4 पायाने चालतो. दश चरण जयाला चौपदी चालत आहे. नयनई 11 ज्या, डोळे 11 आहे. नंदीचे 2 डोळे, पार्वती आईसाहेबाचे 2 डोळे, किती झाले? 4. गणपती बाप्पाचे 2 डोळे, किती झाले? भगवंताच्या गळ्यात असलेल्या नागाचे किती झाले? 8. आणि भगवान शंकराचे 3 डोळे, किती झाले? नयनई 11 ज्या, पंचमुखाशी पाहे, प्रत्येकाचे मुख तोंड 5 आहे. का? नंदीचं, आईसाहेबाचं, गणपतीचं आणि भगवंताचं आणि नागाचं 5 आहे. खचिताची नवल वाटे, अष्टकर्ण, 8 कान आहे. नवल वाटण्यासारखी गोष्ट आहे. नंदीचे 2 कान, भगवंताचे 2 कान, आईसाहेबाचे 2 कान, गणपती बाप्पाचे 2 कान, किती झाले? किती झाले? 8 कान. आणि नागाचे 2 कान, किती झाले? बोला. नागाला कानच नाही म्हणून त्याला चक्षुश्रवा बोललं शास्त्रामध्ये. चक्षुश्रवा म्हणजे डोळ्यानेच ऐकतो असं बोललं जातं. हो, अशी नयनई 11 ज्या, पंचमुखा खचितच अष्टकर्ण जयाला. पशु म्हणू तरी त्याशी 2 पुच्छता याला. पशु म्हणा तर 2 शेपटी आहे, नंदीची आणि नागाची. असा प्राणी तो आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. वरचा अर्थ वेगळा आणि गर्भित आतला अर्थ वेगळा, याला कोड म्हणतात. तसा अभंग कूट आहे, कोड्यातला आहे. न लगे मरावे ऐसा ठाव दिला, हे कोड्यातला अभंग आहे. कोड्या काही काय अभंग आहे बघा तुकोबरायांचे, नामदेव महाराज अधिक संतांचं. एक प्रमाण बघू कसं कोड्यातलं आहे बघा. कैसा वासुदेव बोलतो बोल, कैसा वासुदेव बोलतो बाळा पोटी माय रे गेलं, बाळा पोटी माय रे गेलं, बाळ रे गेलं, बाळा पोटी बाळ रे गेलं. मेले माणूस जिथं उठविलं, मेले माणूस जिथं उठविलं, मेले माणूस जिथं उठविलं, मेले माणूस जिथं उठविलं. वेळ काळा ते ग्रासील गा, वेळ काळा ते ग्रासीला, हो. वेळ काळा ते ग्रासीला गा, वेळ काळा ते ग्रासीला, हो. कैसा वासुदेव बोलतो बोल, 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 कैसा वासुदेव बोलतो बोल. बाळा पोटी माहेरी गेल, बाळाच्या पोटीच आईचा जन्म आहे. मेले माणूस जिथं उठवेल आणि वेळ काळा ते ग्रही. कुड आहे, कुट आहे, ऐक नाही. अजून बघा, मुंगी व्याली, शिंगी झाली, तिचे दूध किती, आणि 17 रांजण भरून गेले, प्याले 12 हाती, आम्ही लटके न बोलो, वर्तमान कोठे. हे कोड आहे, हे कोड आहे. तसा अभंग कोड्यातला. जाऊ द्या. न लगे मरावे ऐसा ठाव दिला. देवाने आम्हाला अशी जागा दिली. कोणती? हो, देवाने आम्हाला अशी जागा दिली. कशामुळे? ऐसा ठाव दिला देवे, माझ्या उपकारासाठी वागविला. मनोकंठी देवावर आम्ही उपकार केले. सर्व जगावर देवाचे उपकार आहे का जगाचे देवावर उपकार आहे? बोला. देव अगोदर का जग अगोदर आहे? बोला. उत्तर तुमच्याकडून. हो. मग बापाचे पोरावर उपकार का पोराचे बापावर उपकार? बोला. हा, बरोबर, बापाचे. म्हणजे बाप अगोदर का मुलगा अगोदर? बोला. बाप अगोदर. बर. गुरु अगोदर का शिष्य अगोदर? गुरु अगोदर. देव अगोदर का भक्त अगोदर?
बरोबर. बाप अगोदर का मुलगा अगोदर? आपण काय उत्तर दिलं? काय उत्तर आहे? सरळ आहे. कोण अगोदर आहे? बाप अगोदर. बरोबर आहे, बाप अगोदर. लग्न झाल्याबरोबर ते आई बाप असतात की नवरा बायको असतात? बोला. लग्न लागलं आणि बाप झाला असं झालं कधी? लग्नानंतर ते आई बाप नसतात, ते फक्त माणूस असतात, पती पत्नी असतात, नवरा बायको असतात. पण जेव्हा एखादी संतती होते, मुलगा किंवा मुलगी अपत्य होतं, तेव्हा ते कोण होतात? आई बाप या संज्ञेला प्राप्त होतात. मग अगोदर कोण आहे? कुणाचं कोणावर आहे? तसे भगवान परमात्म्यावर उपकार आहे ते संतांचे आहे. संतांनी सांगितलं, देवा आमुचिया भावे तुझं देवपण, आमच्यामुळे देवा तुला देवपण आलंय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता कीर्तन लांबावं लागतं 1 तासभर. कोणाचे उपकार कोण? तसे संतांचे देवावर उपकार आहे. तेव्हा तुकोबराय सांगतात, त्या देवावर आम्ही उपकार केले, त्याची भक्ती केली, कंठामध्ये नाव धारण केलं आणि ते देवावर उपकार झाले. त्याचा परिणाम देवाने आम्हाला अशी जागा दिली. कशी जागा दिली? त्याच्या घरामध्ये राहायला जागा दिली. अभंगाच्या पुढच्या जन्मात घरी दिला ठाव, 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 घरी दिला ठाव. अव कसं अव कसं माझ्या उपकारासाठी, माझ्या उपकारासाठी, माझ्या उपकारासाठी, माझ्या उपकारासाठी. अवघाच खाई बाबा, अवघाच खाई बाबा, माझ्या उपकारासाठी, माझ्या उपकारासाठी, माझ्या तिसऱ्या चरणामध्ये तुकोबराय सांगतात, देवावर नामचिंतन केल्यामुळे देवावर उपकार झाले. कारण संतांचे देवावर उपकार होतात. प्रसंग बरेच आपल्याला बघायला मिळतात. वेळ संपली आपली. तेव्हा घरी दिला ठाव, देवाने त्याच्या घरामध्ये जागा दिली. आता घराचा विचार जर केला तर घराच्या 2-3 प्रकार शास्त्र सांगतायत. आपलं जे विटा मातीचं दिसतं हे स्थूल हे घर आहे. हे शरीर पंचमहाभूताचं आपल्याला देह हा आणला उसना हा हे आहे, हे 36 तत्वाचं म्हणा, हे जे घर आहे हे घर आहे आपला स्थूल देह. एक घर, 2 नंबरचं हे दुसरं घर, आणि तिसरं घर परमात्मा स्वरूप एक घर आहे. त्या घरामध्ये आम्हाला वास्तव्य मिळालं. स्थूल घराचा विचार नाही, या घराचा विचार नाही, तर कोणत्या घरामध्ये देवाने जागा दिली? तर त्या भगवंताने त्याच्या स्वतःच्या घरामध्ये जागा दिली. जागाच नाही, त्याने त्या घराची मालकीच आम्हाला दिली. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता देवाचं घर केवढं, तुमचं माझं घर केवढं? ज्ञानोबरायांच्या भाषेत बोलायचं ठरलं, देवाचं घर केवढं आहे? पंचमहाभूत आहे, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. आकाश सर्वात व्यापक आहे. आकाश नाही अशी जागा नाही, आकाश सर्व ठिकाणी. पण हे सर्व ठिकाणी सर्वात व्यापक, सर्वात मोठं असलेलं आकाश देवाच्या घरामध्ये लपाछपी खेळतं, लपंडाव खेळतं, एवढं देवाचं घर मोठं आहे. न बघ तुझं माझी खेळे लपी थपी, ज्ञानोबराय सांगतात, असं देवाचं घर मोठं आहे. त्या घरामध्ये देवाने आम्हाला वास्तव्य दिलं, जागा दिली नव्हे त्याचं, आणि आम्हाला ताबा दिला. आता घराचं वास्तव्य ताब्याचं चिंतन करा. काही मंडळी घर दाखवताना सांगता, महाराज तो टावर दिसतो का? तो बघा बघा, तो हा त्या टावर जो आपलं घर आहे, जय हरी, चला.
काय सांगता महाराज, ते मंदिर दिसतं ना मारुतीचं मंदिर, त्या मंदिराच्या बाजूला जे घर आहे ते आपलं आहे दुरून. बरं. काही मंडळी रस्त्यात भेटले, चौकात भेटले, महाराज हे घर दिसत, तुळशी वृंदावन दिसतं ना, हे आपलं घर आहे. बरं, जय हरी. काही मंडळी घरी नेतात महाराज, चला चहा घ्यायला, घरी नेतात. काही घरी थांबा म्हणतात. हा घराचा प्रत्येकाचा भाग वेगळा आहे, पण घराची ताबात कोणीही देत नाही. काला होईपर्यंत महाराज थांबा, आपल्या घरी काळजी नाही. काला झाला महाराज, हाला खा, काम संपलंय, निघा. मालकी देत नाही. बघा, इथलाच मेंढीतलाच एक गरीब मुलगा, इथलाच एक व्यक्ती मुंबईला राहून मोठा श्रीमंत झाला, मोठा बंगला त्याने बांधला. त्याला वाटतं, तो म्हणायचा का रे, अरे प्रत्येक वेळेस मी दिवाळीला आलो का तुला भेटतो, तू येत नाही, येत चल जीवाची मुंबई कर. अरे मुंबई बघायला. हा अडाणी मनुष्य, याला माहिती नाही, गरीब मनुष्य झोपडीत राहणारा हा गेला मुंबईला. मुंबईला गेला, शोध करत करत गेला, तर हा मित्राच्या बंगल्यात गेला. आत गेटमनने वॉचमनने मध्ये सोडलं आणि मेन दरवाजा हॉलचा उघडला आणि ते गालीचे होते, गालीचे भारी भारी गालीचे. आता मोठा श्रीमंत माणूस, ते गालीचे पाहिले, याला वाटतं कुठं बसावं, त्या गालीच्यावरच बसला. कुठे, पाय पुसण्याचे गालीचे, त्याच्या पाय पुसण्याचे तिथं बसला. पायरीत वर बसला. बराच वेळ झाला. मित्र जेव्हा त्याच्या हॉलमधून त्याच्या रूममधून बाहेर आला आणि याला पाहिला, अरे तिथं का बसला, अरे इकडे ना, इकडे तुझंच घर आहे, आपलंच घर आहे, आपलंच घर आहे, काय उठ उठ इकडे. त्याचा हात धरला, तुझंच घर आहे, आपलंच घर आहे, काय काळजी करतो, लाजतो काय या. आणि त्याने बैठकीत त्याला बसवलं, गप्पा गोष्टी झाल्या, जेवण वगैरे झाले आणि निवांत झाल्यानंतर हा मेंढीचा गरीब असलेला मित्र मुंबईच्या मित्राला सांगतो, चल ना आता. म्हणे कुठं, आता सेतूमध्ये जायचं. कुठं, आपल्याला तहसीलमध्ये जायचं. का, काय कारण आहे. त्याचं कारण असं, तू बोलला ना तुझंच घर समज, तुझंच घर समज, दे ना मग माझ्या नावावर करून. देईल का तू नावावर करून, देईल का नाही. का, घरामध्ये बसायला वेळ देतो, थोडा वेळ जागा देतो, बसा म्हणतोय थोडा वेळ, पण वेळ आपण ताबा कोणी देत नाही, मालकी कोणी देत नाही. पण जगाचा मालक भगवान परमात्म्याचं नाव कंठात धारण केलं, तो परमात्मा त्याच्या घराचा ताबा नव्हे, त्याची मालकी आपल्याला देतो. तुकोबाराय सांगता, घरी दिला ठाव अवघा सकळ हे वाव. त्या घरामध्ये सर्वत्र आम्हाला फिरायला जागा आहे. काहींच्या घरामध्ये गेल्यानंतर फक्त बैठकीमध्येच बसायला जागा असते. काही ठिकाणी फक्त आपण बैठकीत बसतो, किचनमध्ये जाण्याची संधी नाही. काही ना किचनमध्ये जाता येतं. काही जवळचे पाहुणे असेल ते किचन, बेड, बैठक सर्व ठिकाणी फिरतात. बरोबर आहे, सर्व ठिकाणी फिरतात. तसं परमात्म्याच्या आम्ही अति आवडी झाल्यामुळे त्याच्या घरामध्ये सर्वत्र आम्हाला फिरायला जागा मिळाली. घरी दिला ठाव अवघा सकळ, सर्व ठिकाणी. हो, देवाचा घराचा विचार करा. देवाच्या घराच्या 3 आणि ताल आहे. वरचा ताल जर धरला, वरचा मजला तर तो स्वर्ग लोक आहे. मधला मजला ताल धरला तर ते आहेत मधलं म्हणजे आपला हा मृत्यू लोक, आणि तळघर म्हटलं तर यम लोक आहे. तिन्ही ठिकाणी भगवत भक्त जाऊ शकतात. तिन्ही ठिकाणी कसं, वरच्या लोकात पाहिजे तेव्हा जाऊ शकतात, स्वर्ग लोकात जाऊ शकतात. कसं बघा, एकदा कुंती मातेच्या मनात आलं की स्वर्गामध्ये ऐरावत आहे, त्याची पूजा करावी. आणि तिने आपल्या मुलाला अर्जुनाला बोलले, अरे अर्जुना, स्वर्गातला इंद्राचा ऐरावत आहे, त्याची पूजा करावी असं माझ्या मनात आलं. आणि अर्जुन सांगतो, आई काळजी काय करते, इंद्र म्हणजे माझा बाप आहे, मी त्याचा अंश आहे, काळजी काय करते. मी जातो आणि बाणाची शिडी तयार केली, सर 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 बाण मारली, शिडी तयार केली आणि वरती जाण्याकरता तयार झाला. तेवढं भीमदादा सांगतो, आता तुझं काम झालं तर मी जातो, कारण ऐरावत डोक्यावर आणायला, खांद्यावर उचलून आणायचं आहे, तुला जमणार नाही, मी बलवान आहे. आणि मग भीमदादा शिडीने वरती गेले, ऐरावत घेतला, खांद्यावर घेतला आणि शिडीने उतरू लागले. जाताना सिंगल शीट होते, पण येताना ऐरावत असं म्हणजे डबल शीट आहे. शिडी कर 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 वाजू लागली. आता शिडी तुटते काय, आपण पडतो आणि आपला कपाळ मोक्ष होतो असं भीमदादाला घाम फुटला. तेवढ्यात कुंती माता शिडीच्या जवळ आले, भीमा घाबरू नको, तुझ्या आईच्या पदरामध्ये ऐरावतासह माझ्या बाळाला झेलण्याची ताकद आहे. हो, म्हणजे अशी आणि वर्णन केलंय की मी तुला ऐरावतासह झेलू शकते, काळजी करू नको, तुझा कपाळ मोक्ष होऊ देणार नाही, अशी कुंती माता बोलते. माझा विषय हा आहे की भक्त ठरवलं तेव्हा देवाच्या वरच्या घरामध्ये तालामध्ये जाऊ शकतात, स्वर्गात जाऊ शकतात. या मृत्यू लोकामध्ये पाहिजे तेव्हा घेईन मी जन्म, यासाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. इकडे येतो जातो आम्ही, कधी येऊ शकतात आणि यमलोकात जाऊ शकतात. बघा, त्या उद्दालकाने यज्ञ केला आणि दान धर्म करू लागला, गायी दान देऊ लागला. पण उद्दालक गायी दान देत असताना यज्ञाच्या वेळी अशा गाय देऊ लागला जी गाय आता 2-3 दिवसात मरणार आहे, अशी गाय दान देतात. ज्या गायीला वासरूच होणार नाही, भाकड झाली, खाटी झाली, ती गाय दान देतात. अशा मारक्या गायी दान देतात, मरायला झालेल्या गायी दान देतात. तो मुलगा जवळ आला, नचिकेत विचारला, बाबा अहो दान काय द्यावं लागतं, दान काय दिलं जातं. बापाने सांगितलं, शास्त्र आहे. म्हणे काय शास्त्र आहे, अत्यंत आवडीची, अत्यंत प्रिय वस्तू दान द्यावी लागते.
असं बापाने बोलल्या पोरग सुद्धा तर कमी नव्हतं एक शेरात सव्वा शेर होतं ते बापाच्या समोर आलं दादा जर दान देताना आवडीची वस्तू दान दिली तर फायदा आहे असं जर असेल तर तुम्ही मोडक्या तोडक्या गाई काय दान देतात तुमच्या आवडीचं काय जगामध्ये नचिकेताला उद्दालकाने सांगितलं बाळा अरे माझा मुलगा तू मला जगात सर्वात प्रिय आहे जर मी तुमच्या आवडीचा आहे तर मला कोणाला दान देता बोला कोणाला दान देता हे शब्द ऐकले बापाने वाईट वाटलं तोंड फिरून घेतलं पुन्हा मुलगा पुढे गेला सांगा ना बाबा मला कोणाला दान देता पुन्हा तोंड फिरवलं परत समोर गेला बाबा सांगा ना मला कोणाला दान देता असं बोलल्या 2-3 वेळेस झालं मुलगा ऐकत नाही बापाला थोडासा राग आला रागाच्या भरात सांगितलं जा तुला यमाला दान दिलं यमाला दान दिलं म्हटलं नचिकेत जो निघाला तो यम लोकात गेला 3 दिवस यम बाहेर होते नव्हते आपल्या स्वस्थानी 3 दिवसांत यम आपल्या दरबारात आल्यानंतर यमाच्या नोकराने सांगितलं बघा असा भक्त असा याचक आम्ही पाहिला नाही 3 दिवसापासून तुमची प्रतीक्षा करतोय अन्न पाण्याचा त्याग केला एवढी खडतर तपश्चर्या केली यमालाही आनंद वाटला आणि यम समाधान झालं आणि सांगितलं बोलवा त्याला नचिकेताला यमाच्या समोर उभं केलं आणि यमाने सांगितलं तू काय मागायचं ते मागत असताना अगोदरच मी प्रसन्न झाल्यामुळे तुला 3 वर देतोय अगोदर ते 3 वर माग जे मागायचे ते मी द्यायला तयार आहे नचिकेताने पहिला वर मागितलं जर माझ्यावर प्रसन्न असाल तर माझ्या बापाला राग आलाय क्रोध आला तो क्रोध नष्ट व्हावा दुसरा वर हा द्या माझ्या बापाचा उद्धार व्हावा आणि तिसरा वर हा द्या की या लोकातली यात्रा संपवून मनुष्याने देह ठेवला की त्याला पुढचा जन्म कसा मिळतो गती कशी मिळते ते मला सांगा विठ्ठल 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 भगवत भक्त देवाच्या घरामध्ये सर्वत्र राहता घरी दिला ठाव अवघा सकळे वाव आणि देवाने जागा दिल्यामुळे त्या देवामध्ये आणि आमच्यामध्ये आता भेदच राहिला नाही या लोकातली यात्रा आमची 1 वर्षापूर्वी संपली पण देवाच्या स्वरूपामध्ये आम्हाला देवाने विलीन करून घेतल्यामुळे द्वैत राहिलं नाही देवामध्ये आणि जीवामध्ये आता अद्वैत अवस्था प्राप्त झाली अभंगाच्या शेवटच्या
म्हणे एके ठाई केले माझे तुझे नाही, माझ्या उपकारासाठी वागविला मोनकंठी. तुकोबराय सांगतात, या देहाची यात्रा संपून, या लोकाची यात्रा संपून हा देह ठेवल्यानंतर तो माझ्या स्वरूपाला प्राप्त झाला आणि जीव आणि देव हे एकत्र झाले. ऐकणे, देवामध्ये आणि देवामध्ये अंतर राहिलं नाही, द्वैत राहिलं नाही, अद्वैत अवस्था प्राप्त झाली. फक्त हे एक कशामुळे होतं? त्या भगवंताचं नाव कंठामध्ये धारण केल्यामुळे होतोय. झालेली सेवा प्रभूचरणी समर्पण करून सेवेला पूर्वराम कैलासवासी बाळूबाबा कारभारी गीते यांच्या प्रथम श्राद्धाच्या निमित्ताने त्यांच्या पाठीमागे 2 मुलं, मुली, भाऊ, इतर सर्व परिवार यांच्या अनुषंगाने सर्व आप्तेष्ट सगळे संबंधी मित्र परिवार, या गावातील वारकरी, तसेच परिसरातील वारकरी, गायक वादक, सर्व महाराज मंडळ, चिंतामण महाराज असेल, आपले महाराज राहुल महाराज असेल, आमचे माऊली, सर्व जरी आता हे सर्व गावातली भजनी मंडळ असेल, सर्वजण पांचाळून आमचे अरुण भाऊ आले आणि ज्यांच्या संपर्कामुळे या ठिकाणी सेवा करण्याच्या योगाला वडा खडंगळीला सर्वांची भेट झाली आणि संपर्क केला. आमचे परमस्नेही आणि आम्ही एकाच संस्थेत शिकत राहिलेले ते नंतर आले. मी अगोदर होतो पण एकाच ठिकाणी केंद्रीय बाबांच्या इथं आमचे सचिन महाराज, त्यांच्या संपर्कामुळे सेवा करण्याच्या योगाला भगवंतांनी बुद्धी दिली. तसा अभंगाचा विचार केला. ऐकणे, विनेकरी असेल, सर्व माता भगिनी मंडळ असेल, भजनी मंडळ, महाराजांच्या संस्थेतलं, राहुल महाराजांच्या संस्थेतलं हे बालगोपाळ मित्र मंडळ असेल, सर्व या ठिकाणी आलात. तसेच सुंदर अशी साऊंड सिस्टीम बाईकने आवाज एकदम व्यवस्थित दिला. तुमच्यामुळे बरं ह्या गोष्टी चालतात, नाही तर तुम्ही जर शिट्टी मारली का आम्ही मग शिट्टी वाजवतो. त्यामुळे बरं आहे, तुमच्यामुळे एकदम समाधान वाटलंय, खूप आनंद वाटला, समाधान वाटलंय. बाबांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करू. परमात्मा त्यांना आपल्या चरणाजवळ जागा देऊ आणि जन्माला घालायचं असेल तर घेईन मी जन्म यासाठी देवा तुझी चरण सेवा साधावया अशी एक व्यक्त करतो. आणि जाता जाता पाठीमागे असलेल्या कुटुंबाला, गीते परिवाराला एक विनंती करतो. बाबा गेले, त्यांची स्मृती फोटोच्या रूपाने या ठिकाणी आहे, पण तो फोटोही आपला थोडे दिवस राहील. सारवताना, पोचरताना, पाणी मारताना तो फोटो खराब होईल, पडला तर काच फुटेल, नष्ट होईल. बाबांच्या स्मृती कायम टिकाव्या, त्यांची छत्रछाया आपल्यावर कायम राहावी यासाठी आपल्या परीने आपण एक असं वडाचं म्हणा, पिंपळाचं म्हणा, शेकडो वर्ष राहील असं एखादं झाड लावा. की ती आपली वडील आहे हा भाव ठेवून त्याची जोपासना करा. त्या भावना त्या झाडाच्या ठिकाणी ठेवा. ते आपल्याला वृक्ष, ते आपल्याला सावली देईल, आपल्यालाच नव्हे तर सर्व कुटुंबाला नव्हे, जे जे येतील त्या सर्वांना अनाथाला आणि आश्रय ते वृक्ष देईल. तेव्हा आपण हे कार्य करा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. ते तुम्ही माझी इच्छा पूर्ण कराल अशी मी अपेक्षा करतो. झाड लावा. हो, एका जणाने झाड लावलं, दुसऱ्या वर्षी गावात कीर्तनाला गेले, लोक सांगतात महाराज तुम्ही सांगून गेले, खूप भांडण झालं. म्हटलं झालं काय? मी तर चांगलं सांगितलं झाड लावायला, तुम्ही सांगितलं पण स्वतःच्याच शेतात लावा हे कुठं सांगितलं? त्या दुसऱ्याच्या बांधाला लावलं, झालं ना भांडणं. म्हटलं तसं करू नका, आपल्याच बांधाला लावा, आपल्या शेतात लावा, योग्य ठिकाणी लावा, त्याचं रक्षण करा आणि आपल्या वडिलांची स्मृती त्याच्या ठिकाणी ठेवून त्याला जोपासा. एवढं जरी केलं तरी भरपूर झालं. झालेली सेवा प्रभूचरणी समर्पण. ज्ञानेश्वर